नमस्कार. आज आपला 32वा भाग आहे. आपणा सर्वांना गोकुळाष्टमीच्या कृष्णाष्टमीच्या शुभेच्छा. आज आपण अभिनंदन करूया नीरज चोप्राचं, ज्यांनी वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप जी ऑगस्टमध्ये झाली त्याच्यामध्ये सुवर्णपदक पुन्हा मिळवलेलं आहे भालाफेकीमध्ये. तसंच आशिया कप हॉकी टीम जी आपली इंडियाची आहे त्यांनी आशिया कप जिंकलेला आहे आणि इतर खेळाडू या सगळ्यांचं अभिनंदन करूया. निषेध करूया आपण जालना इथं उपोषणाला शांतपणे बसलेल्या आबालवृद्ध स्त्री पुरुष मुलांच्यावरती अचानक लाठी हल्ला करून त्यांना जखमी करण्यासाठी आदेश देणाऱ्या त्या व्यक्तींचा आणि तसंच मराठा संघटनेत घुसून त्यांना बदनाम करण्यासाठी पोलिसांच्यावरती हल्ला ज्या विक्षिप्त लोकांनी केला असेल त्यांचाही आपण निषेध करूया. सत्याग्रह हा लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला मिळालेला हक्क आहे. आंदोलन करणं, स्वतःच्या मागण्या अहिंसा आणि शांत पद्धतीनं मागणं हे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मिळालेलं हक्काचं पान आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचा 2500 वर्षाचा इतिहास आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीनं किंवा मराठा समाजाने असेल, जो महादेव शंकरापासून रामकृष्ण बुद्ध यांच्या विचारांनी जो भागवत धर्म पुढं प्रसारित झालेला आहे त्यालाच आपण वारकरी संप्रदाय म्हणतो. त्या वारकरी संप्रदायाची, अहिंसेची, सत्याग्रहाची जी तत्व आहे तो पाळणारा असं कधीही पोलिसांच्यावरती हल्ला करणार नाही. त्याच्यामुळे आपण निषेधाचा एक भाग तिथं. आणि दुसरं, उत्तर प्रदेशामध्ये एक तृप्तत्यागी म्हणून एक शिक्षिका आहे. नेहा पब्लिक स्कूल खुब्बापूर गाव आहे मुझफ्फर जिल्ह्यामध्ये. तिथं एका मुस्लिम मुलाला पाचचा पाडा व्यवस्थित येत नाही म्हणून मुस्लिम आहे म्हणून त्याला वेगवेगळ्या मुलांच्याकडून शिक्षा करून जे काही विचित्र पद्धतीनं त्यांनी हे केलं ते निषेधार्ह आहे, म्हणून त्यांचाही आपण निषेध करूया. आणि हे जे सत्र आहे, आजचं जे व्याख्यान आहे ते आपण नीरज चोप्रापासून सर्व आपल्या ॲथलेटिक्सना आणि आयुष्यामध्ये सतत धर्मनिरपेक्षपणे इतरांचा सन्मान करत, इतरांच्या धर्माचा, पंथाचा, परंपरेचा सन्मान करत स्वतःचा धर्म व्यवस्थित पाळणाऱ्या सर्व स्त्री पुरुष आबालवृद्धांना हा भाग आपण समर्पित करूया. 2500 वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासातून महाराष्ट्र जगभर मिरवला जातो किंवा ओळखला जातो तो रयतेचा राजा छत्रपती शिवाजी राजांच्यामुळं. आणि त्यांचं समाजातील सर्व घटकांना, धर्म, जाती, पंथांना बरोबरीच्या नात्यानं वागवणं, एकत्र बांधून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणं आणि सर्वांना सुख समृद्धता मिळेल, हे राज्य स्वतःचं नाही तर रयतेच आहे, अशा पद्धतीची संकल्पनाची त्यांनी मांडली. ती अतिशय वेगळी होती. आणि म्हणून कुठलंही राज्य एखाद्या डायनेस्टीचं मानलं जायचं, पण शिवाजी महाराजांनी जे निर्माण केलं ते रयतेचं राज्य, ते शिवाजी महाराजांचं किंवा भोसले घराण्याचं असं राज्य ते मानलं नाही. आता आपण आज बघणार आहोत की साम्य स्थळं कशी आहेत. म्हणजे उदाहरणच द्यायचं म्हटलं तरी शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे हिंदू, परंतु सुफी संत जे शहा शरीफजी होते त्यांचा ते सल्ला घेणं किंवा त्यांना आदर्शवत मानणं आणि त्यांना सन्मान म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलाची नावं शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली होती. आणि शहाजी म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील. तर अशी ही जी परंपरा आपल्या देशात आहे, ही परंपरा आज आपण थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आता औरंगाबादमध्ये एक सुफी संत होते, शहानूर मिया. आणि दौलताबादमध्ये एक हिंदू संत होते मनपुरी बाबा.
आणि ह्या दोन्ही संतांची एवढी मैत्री होती की ज्यावेळेला शहा यांचा मृत्यू झाला समजलं त्यावेळेला इकडं मनपुरी बाबांनी सुद्धा स्वतःचा देह अर्पण केला होता. बेसिकली दर गुरुवारी हिंदू मुस्लिम म्हणजे दोन्ही धर्मातली लोक ह्या मनपुरी बाबांच्या समाधीच्या तिथं येतात, गुरुवारी त्यांच्या प्रार्थना करतात आणि तिथं शहाबाबांचं चित्रही त्या समाधीच्या तिथं लावलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एक संयुक्त परंपरा हे केली जाते. शिर्डीच्या साईबाबांच्या बद्दल मी आपल्याला सांगायची गरजच नाही. ते हिंदू होते की मुसलमान होते माहिती नाही, पण त्यांचा भक्त संप्रदाय जो आहे तो पूर्ण भारतभर आणि जगभर त्याच्या अनुयायांचा हे झालेला आहे. आणि साईबाबांच्या सांगण्यावरूनच उरूस जो आहे सुफी संतांचं सुफी विचारधारेचा जो वार्षिक उत्सव आपण म्हणतो आणि रामनवमी हे दोन्ही उत्सव त्यांनी एकत्र शिर्डीमध्ये सुरुवात करायला सांगितले आणि त्या पद्धतीनं ते सुरू आहे. आता शीखांचा गुरु ग्रंथ साहिब हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या 21 संतांच्या काव्यरचना निर्मिती त्याच्यामध्ये एकत्रित केलेल्या. त्याच्यात बाबा फरीद म्हणून एक मुस्लिम किंवा सुफी संत आहेत, त्यांच्या रचना तिथे एकत्र केल्या. मिर्झा गालिब आपल्याला सर्वांना माहिती आहेत. त्यांनी वाराणसीवरती एक प्रदीर्घ काव्य लिहिलेलं आहे, पर्शियन भाषेमध्ये आहे ते. आणि हे कवी म्हणजे सर्वश्रेष्ठ शायर आपण म्हणतो त्यांना. आणि त्याला त्यांनी काशीमध्ये उल्लेख असा केला आहे की काशी ही भारतीयांसाठी काबा ए हिंदुस्थान आहे, म्हणजे अतिशय पवित्र स्थान आहे. अशा पद्धतीनं मिर्झा गालिबने वाराणसीबद्दलच्या काव्यात मोठं काव्य आहेत. दारा शिकोहबद्दल मी मागच्या 27 नंबरच्या व्याख्यानामध्ये आपल्याला थोडंसं चर्चा झाली होती. उपनिषदांचं पर्शियन भाषेत भाषांतर करणं हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी, म्हणजे अकबरांनी ज्या पद्धतीनं कार्य केलं तेच यांनी करायचा प्रयत्न केला होता. इब्राहिम आदिलशाह जो होता, स्थानिक जनतेत त्याला जगद्गुरू ही पदवी का मिळाली ते आपण पुढे बघणारच आहोत. त्यांनी काव्यरचना ज्या केल्या त्या कानडी, पर्शियन, उर्दू, दख्खनी आणि मराठीला त्यांनी राजभाषेचा दर्जा दिला होता. संस्कृतचं त्यांना ज्ञान होतं. तानसेन अकबराच्या दरबारातल्या नवरत्नांपैकी एक आहे. त्यांनी याच्या अभ्यासाबद्दल सुफी संतांबद्दल काय, अमीर खुसरोबद्दल काय म्हटलं ते पण आपण पुढे बघूया. 20व्या शतकामध्ये बाला अलाउद्दीन जे आहेत मेहर घराण्याचे, त्याने शारदा देवीचे ते भक्त आहेत, त्यांच्या मंदिरातच ते साधना करत असायचे. आणि रविशंकरांना ज्यांनी प्रशिक्षित केलं ते बाबा अल्लाउद्दीन, सतारवादक आपण जे रविशंकर म्हणतो ते. बिस्मिल्ला खानची शहनाई कोणी विसरणार नाही. आणि त्यांचा मेन काशी विश्वनाथ विश्वेश्वराचं जे मंदिर आहे काशीचं किंवा वाराणसीचं, त्या मंदिरामध्ये त्यांचं शहनाई वादन हा एक मोठा उत्सव असायचा. शंकर शंभू म्हणून जे हिंदू होते ते कव्वाली गायक होते आणि अजमेरमध्ये, शरीफ दर्ग्यामध्ये किंवा इतर उरसात वगैरे अशा बऱ्याच ठिकाणी ते कव्वालींचं गायन करायचे. चिन्ना मौलाना म्हणून जे एक मुस्लिम आहेत, हिंदू मंदिरातील नाद सरोब म्हणून जे वाद्य त्याच्यावरती त्यांची अतिशय हुकमत चांगली होती. दिल्लीमध्ये संत निजामुद्दीन होऊन गेले. स्थानिक सणांच्या बद्दल, हिंदू सणांच्या बद्दल त्यांनी एवढा आदर हे केला की त्यांच्या दर्ग्यावरती वसंतोत्सव साजरा करायला त्यांनी सुरुवात केली होती. झारखंडमध्ये लंगाबाबा देवस्थानावर हिंदू मुस्लिम एकत्र येतात, पूजा अर्चा करतात. आणि उत्तर कर्नाटकामध्ये गुलबर्गा शहर आहे, बंदा नवाज गेसुदराज दर्गा आहे. हिंदू कुटुंबाशिवाय तिथं उरूसच सुरू होत नाही, म्हणजे तिथली जी जत्रा आहे ती सुरू होत नाही. आता बीडला आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये मडी म्हणून जे गाव आहे तर तिथं कान्होबा, संत कान्होबा किंवा शहा रमजान माही सवार म्हणून मुस्लिम संत, ह्या दोघातले कुणाची कबर आहे की समाधी आहे, पण तिथं सर्व भाविक वेगवेगळ्या समाजातले तिथे एकत्र जमत असतात. ठाणे जिल्ह्यातलं मलंगगड आपल्या सर्वांना माहिती आहे की मलंग बाबा म्हणून अरब स्थानातून एक आलेले पीर किंवा संत होते, त्यांची तिथं समाधी आहे. आणि त्यांची सगळ्यात आवडती शिष्या म्हणजे एक हिंदू राजकन्या होती, तिचीही समाधी तिथंच त्यांच्या मजारच्या शेजारी आहे. आणि ह्या मलंगगडावरचं जे हे मंदिर किंवा मजार आहे त्याचे पुजारी आहे ते हिंदू कुटुंब आहे, केतकर घराणं किंवा केतकर कुटुंब जे आपण म्हणतो त्यांच्याकडं ते वंश परंपरेनं त्याचं पौरोहित्याची ही आलेली आहे. पंढरपूरमध्ये म्हणजे एका मित्राने, पंढरपूर तालुका काँग्रेसचे प्रमुख आहेत अमरजित पाटील म्हणून,
त्यांनी परवा मला सांगितलं की त्यांच्या तालुक्यामध्ये एक पटवर्धन कुरोली म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये एक उरूस भरतो पिराचा आणि तिथं फक्त पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. म्हणजे तिथंही कुठंही नॉनव्हेज किंवा हे बनवलं जात नाही. माझ्या गावाशेजारीच 1 किलोमीटरवरती खातगुण म्हणून गाव आहे. तिथं जो उरुसाला आम्ही लहानपणी जात होतो आणि वडिलांचे जे काही मुस्लिम मित्र होते त्यांच्या घरी जाऊन प्रसाद किंवा जेवण करणं हा आमचा त्या उरुसाचा एक भाग ठरलेला असायचा. आता हे जसं आहे तसं कोचीनमध्ये आता आपण बघूया की मुस्लिमांचं जसं झालं तर कोचीनमध्ये ज्या आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या समाजातले वेगवेगळ्या धर्मातली लोक कशी कशी येत गेली, तर तसं कोचीनमध्ये एक प्राचीन ज्यू कॉलनी आहे. 2-2.5 हजार वर्षापूर्वी ज्यावेळेला ज्यू भारतात आले आणि त्यावेळेला त्यांची एक कॉलनी झाली आणि त्यांचंच एक कोचीनला जाणारं जहाज फुटलं आणि कोकणामध्ये बेने इस्रायली ज्यांना आपण म्हणतो, तर ते कोकणात जहाज फुटलं आणि ते तिथं स्थायिक झाले. ते खाद्यतेलाचे एक्सपोर्ट करणारे व्यापारी किंवा त्याच्याशी संबंधित त्यांचा व्यवसाय आहे. पुण्यातलं ससून हॉस्पिटल आणि त्याच्या शेजारी असणारा वृद्धाश्रम हे ज्यूनी बांधलेलं आहे. आणि दक्षिण आशियातलं सर्वात मोठं सिनेगॉग म्हणजे ज्यूंचं धर्मस्थळ पुण्यात आहे. लाल देऊळ, आपण कॅम्प एरियामध्ये ज्याला लाल देऊळ म्हणून प्रसिद्ध आहे, तर ते ज्यू लोकांनी हे केलेलं आहे. आता केरळमध्ये ख्रिश्चन कसे आले, भारतामध्ये ख्रिश्चनांचं कसं आलं, तर सेंट थॉमस म्हणून येशू ख्रिस्ताचे जे 12 शिष्य होते, म्हणजे ज्यूस कम्युनिटीमध्ये 12 वेगवेगळे गट मांडले जात होते, 12 ग्रुप मांडले जात होते. त्याच्यातल्या एका गटातला सेंट थॉमस हा जो मुलगा होता किंवा व्यक्ती होती, तो इसवी सन 52 ते 65च्या दरम्यान भारतात आलेला होता. आणि मग भारतामध्ये हळूहळू ख्रिश्चन विचारांचा प्रसार होणं सुरू झालं. केरळमध्ये पहिली मशीद आपल्याला माहिती आहे 629 साली बांधली गेली. चेरामन जुम्मा मशीद जिला आपण म्हणतो. म्हणजे चेरामन हा जो राजा होता तो अरबस्थानात जाऊन पैगंबरांना भेटला होता किंवा त्यांच्याशी चर्चा किंवा त्यांच्या तत्त्वज्ञानाने हे झालं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी किंवा त्याच्या शिष्याने ही केरळमध्ये पहिली ज्याला आपण म्हणतो की मस्जिद बांधली होती. आता धर्मांतर कशा कशा पद्धतीनं होतात की बिहारमध्ये कापड उद्योगात शिरायला आपल्याला चान्स मिळाला म्हणून दलितांनी काही मुस्लिम धर्म स्वीकारला होता. तर धर्माची ओळख आपण कशी करतो नॉर्मली, फारसा धर्मग्रंथ कोणी वाचत नाही. आपल्या धर्मात तर धर्मग्रंथ वाचायला 95% लोकांना परवानगीच नव्हती. पण इतर धर्मामध्ये सुद्धा त्या धर्माचे जे महंत आहेत, पुजारी आहेत, मुल्ला मौलवी आहेत, पादरी आहेत, ते कसे वागतात किंवा महाजन ज्याला आपण म्हणतो त्या त्या धर्मातली जी श्रीमंत माणसं असतील किंवा इतर लोक असतील ती कशी एकमेकाशी वागतायत आणि जे आर्थिक आणि कमी आहेत आणि जिथं उच्च नीच आहे आणि नीच लोकांशी किंवा कमी समजल्या जाणाऱ्या लोकांशी ते कसे वागतात, ह्या सगळ्यावरती त्या धर्माचे ॲनालिसिस सामान्य माणूस करत असतो. आणि त्या पद्धतीनं मग त्या धर्मात जायचं की नाही, त्या धर्माचा उपन्यास किती, आपल्याला तिथं वाव मिळेल का, अशा पद्धतीनं धर्मांतरं वेगवेगळ्या याच्यात झालेली आहेत. तलवारीनं झालेली धर्मांतरं जास्त काळ टिकत नाहीत. स्पेनचं उदाहरण आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला जिहाद आणि क्रुसेड झाले आणि स्पेनवरती आक्रमण झालं होतं, स्पेन पूर्णपणे मुस्लिम बहुल झाला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा ख्रिश्चन लोकांनी तो पूर्ण युद्धामध्ये साफसफाई ज्याला आपण म्हणतो तसं करून पुन्हा सगळ्यांना ख्रिश्चन बनवलं होतं. म्हणजे तलवारीच्या जोरावरती जर कुठं धर्मांतर झालं असेल तर ते टिकत नाही. आपल्या देशामध्ये एवढं धर्मांतर झालं त्याची कारणाची आपण बघितली मागं, तर ती सगळी नॉर्मली अस्पृश्यता आणि त्याच्यामुळं जी मानहानी, जी कनिष्ठ वागणूक लोकांना मिळत होती तेच होतं. हे आपण पुढं समजून घेऊया. सामाजिक संरक्षण मिळेल किंवा संपत्तीचा अधिकार मिळेल. आता आपल्यातच आपण बघतो की राजस्थानमध्ये याच्यामध्ये दलित बंधूंना सिंह नाव लावता येत नाही किंवा मिशा अडवता येत नाहीत. कुणी मंदिरात जायचं नाही, कुणी घोड्यावरती बसायचं नाही आहे. काही ठिकाणी मंदिराच्या रस्त्यावरून सुद्धा जायला बंदी होती. म्हणजे अशा पद्धतीनं आपण वागणूक जी देत होतो. आणि काही वेळेला धर्मांतरं झाली ती पॉलिटिकल इंटरेस्टमध्ये. म्हणजे मुघल आणि राजपूतांची जी लग्न झाली, म्हणजे अकबराची पत्नी हिंदू होती, जहांगीरची पत्नी हिंदू होती, शहाजहानची पत्नी हिंदू होती, म्हणजे औरंगजेबाची आई, आजी, पणजी ह्या सगळ्या हिंदू होत्या.
म्हणजे नॉर्मली आपण लक्षात घ्यायचं की सरकारी नोकरी असेल किंवा बढत्या असेल किंवा इतर काही गोष्टी अशा पद्धतीचं ते काही त्यावेळचं त्या लोकांचं एकमेकाबद्दलचं अंडरस्टँडिंग असणार आहे. आता सुफींचा प्रभाव भारतामध्ये जास्त वाढण्याचं कारण आहे की त्यांनी प्रादेशिक भाषेमध्ये त्यांचे विचार आणले आणि आपल्यामध्ये जी भक्ती चळवळ सुरू झाली ती सुफी आणि भक्ती चळवळ हे एकाच वेळेला आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्त सुरू झालेली लक्षात येईल. भक्तीमध्ये कसं होतं की यंत्र तंत्र मंत्र ह्या सगळ्यांना काटछाट देऊन भक्तीच्या माध्यमातून डायरेक्टली तुम्ही ईश्वराशी जोडले जाताय आणि मध्ये कुठल्याही एजंटची तुम्हाला गरज नाही आहे अशी भावना निर्माण होते. आणि भजन आरती विरहिणी किंवा आळवणी असेल प्रेम करणं असेल हा धर्माचा भाग मूळ असल्यामुळं आपण ज्याला भागवत धर्म म्हणतो मग अशी जो उल्लेख केला जातो तसंच बहुजनांना स्त्रियांना एक स्पेस निर्माण झाली भक्ती चळवळीचं आपण जसं म्हणतो आणि सुफी चळवळीमुळं असेल. आणि इस्लामने त्या काळात काय केलं होतं की जे निग्रो किंवा आपण काळे लोक म्हणतो त्यांना गुलामीतून मुक्त केलं, इक्वल राईट्स त्यांना दिले, महिलांना अधिकार दिले, लग्नाला संमती पहिल्यांदाच त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याकडं स्वयंवर संकल्पना पूर्वी होत्या पण नंतरच्या काळात गेल्या 2000 वर्षामध्ये काय झालंय ते आपण बघितलं पाहिजे. संपत्तीचा अधिकार महिलांना इस्लाममध्ये दिला गेला. आक्रमक मुस्लिमांचे जे विचार आहेत ते वेगळे आहेत म्हणजे त्याचा आत्ता आपण विचार करत नाही आहोत. आता भक्तीचं कसं आहे की आपल्याकडं जसं भजन आहे तसं मुस्लिम बांधवांच्याकडं कव्वाली किंवा इतर त्यांच्या पद्धती आहेत. आपल्याकडं राधाकृष्णाची भजनं जास्त आपण बघतो. तिकडची एक कव्वाली मला वाटतं अतिशय फेमस आहे, मै दिवाणी दिवाणी मला कैलास खेर किंवा इतर कोणी गायलेली आपण ऐकलेल्या असतील त्या. आता धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर असं पूर्वी म्हणजे मधल्या काळात जे म्हटलं होतं ती संकल्पना फारशी खरी नाही आहे. आता रेवरंड टिळक म्हणून जे होते म्हणजे लक्ष्मीबाई टिळकांचे पती त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता तरी ते येशू ख्रिस्ताची भजनं ते आपल्या भजनाच्या पद्धतीनं म्हणत होते आणि काही दिवसानंतर ते परतही स्वग्रही आले. तर भारतातील जे धर्म बदलले वेगवेगळ्या ह्याच्यात तरी पण त्या परंपरा आणि रूढी परंपरा त्याच राहिल्या. म्हणजे जसं आपण म्हणतो की इस्लाममध्ये जाती नाही आहेत पण भारतीय मुसलमानांच्या जाती आहेत, ख्रिश्चनांच्यामध्ये जाती नाहीत पण भारतीय ख्रिश्चनांच्यामध्ये जाती आहेत. म्हणजे धर्मांतर केल्यानंतर सुद्धा त्या जातींचा पिछा काय त्यांच्या मागून गेलेला नाही आहे. आणि म्हणून आता उर्दूबद्दलही थोडंसं कन्फ्लिक्ट आपल्या मनामध्ये असतं. उर्दू ही भारतात जन्मलेली आहे म्हणजे पारशी आणि इथली जी बोलीभाषा आपली होती त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मधून जी उर्दू भाषा निर्माण झाली ती भारतामध्ये समजा टोटल 14-15% मुस्लिमांचं जर पकडलं तर त्याच्यातल्या 5% लोकांना उर्दू थोडीफार समजत असेल, 9-10% लोकांना त्याचा गंधही नाही आहे. म्हणजे आपलं संस्कृतच्या बाबतीत जसं होतं तसंच आपण समजूया. आता पाकिस्तानात सुद्धा 18% लोकच फक्त उर्दू जाणतात. बांगलादेशाची निर्मितीच उर्दू आणि याच्या काय म्हणतो आपण त्याला उर्दू आणि बांगला भाषा ह्या भाषेच्या ह्याच्या कन्फ्लिक्टमध्येच त्यांचं शेवटी हे झालं. आणि पुढं भारतामध्ये आपण भारताचं एक ओव्हरऑल मी पहिल्यांदाच हे तयार करतोय की आपल्या देशामध्ये कसं झालंय की दलित असतील, मुस्लिम असतील आणि ख्रिश्चन असतील हे एकमेकाचे चुलत भाऊ किंवा एकमेकाच्या नात्यातले दिसतील, त्यांची जात एकच आहे, धर्म वेगवेगळे असू शकतात. म्हणजे धर्मांतरामुळं जो फरक पडलेला आहे तेवढाच, बाकी परंपरा रूढी त्याच असतात तशा. आता पुण्यामध्ये कसबा पेठेमध्ये एक देशपांडे चर्च आहे. कोल्हापूरला 23 वर्ष एक पानाची गादी आहे की जिथं दिलीप चौगुले म्हणून हिंदू ग्रस्त आणि अब्दुल गनी तांबोळी म्हणून मुस्लिम हे दोघं जण एकत्र व्यवसाय करतात. मध्ये टीव्हीवरती पण त्यांच्याबद्दल आलं होतं. आणि कोल्हापूरचे दुसरे एक माझे मित्र आहेत वसंतराव मुळीक, आम्ही त्यांना नाना म्हणतो. त्यांनी आणि त्यांचे जे मित्र आहेत एक कादर मलबारी म्हणून त्यांनी त्या भागातले कोल्हापूर जिल्ह्यातले 80 समाजाच्या संघटना एकत्र केलेल्या आहेत. म्हणजे कुठंही वितुष्ट समाजामध्ये येऊ नये, समाजात सुसंवाद राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी 80 समाजांनी एकत्र केलेत. म्हणून कोल्हापूर भागामध्ये फार मोठ्या अशा दंगली होण्याची शक्यता या लोकांच्यामुळं नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आता गणपतीचे दिवस जवळ येणार आहेत. आपल्याला माहिती आहे सांगलीच्या तिथं कुठल्या एका मशिदीमध्ये गणपती बसतो किंवा काही ठिकाणी
गणपतीचे नमाज अदा केले जातात, म्हणजे गणपतीसाठी मुस्लिममध्ये नमाज अदा, म्हणजे अशी जर आपण सलोख्याची साम्यस्थळं जर बघायला सुरुवात केली तर भरपूर आहेत. आणि त्याच्यावरती तुम्ही विचार करावा, आपल्या आसपास अशी स्थळं कुठं आहेत का ती बघायची. आपला भारत देश आहे ना, तो जवळजवळ 28-30 राज्य आहेत किंवा 7-8 केंद्रशासित प्रदेश आहेत, 7-8 वंश त्याच्यामध्ये आहेत, 6 मुख्य धर्म आहेत, 1632 म्हणजे 1632 वेगवेगळ्या भाषा आपण बोलतो, आणि शेकडो सण उत्सवांनी असा गजबजलेला हा आपला देश आहे. आणि ह्या देशामध्ये आपलं जे बेसिक तत्व जे आहे, म्हणजे हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृतीचं, ते आपण म्हणतो की वसुधैव कुटुंबकम, म्हणजे हे विश्वाची माझे घर आहे. जूनची बेसिक लाईन काय आहे तर वननेस, अखंडता त्यांच्या ग्रुपची, ज्याला आपण म्हणतो तसं. ख्रिश्चनांची अनकंडिशनल लव, कुठलंही प्रेम बिनशर्त असावं, विदाऊट एनी कंडिशन. इस्लामाचं आहे ती दया, अनुकंपा याच्यावरती असणारं, कम्पॅशनवरती असणारं. आणि हे सगळं समजून घ्यायचं म्हटलं तर आपला एकमेकाचा सहवास, साहचर्य वाढलं पाहिजे. आपण शाळेत असताना जसं आपले मित्र असायचे सगळ्या समाजातले वगैरे, तशाच पद्धतीनं जर आता आपण वेगवेगळ्या धर्मातल्या लोकांशी मैत्री जर केली तर आपल्याला त्यांचे विचार, त्यांचे धर्मातले पॉझिटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार पण, म्हणजे जसं आपल्या मनुस्मृतीत याच्यामध्ये लेंच हा शब्द आहे, जो इतर परदेशातून आलेल्या लोकांसाठी वापरला जातो किंवा याच्यासाठी, आणि मुस्लिमांच्यामध्ये वेगळा असेल, ख्रिश्चनांच्यात वेगळा असेल, तर ते निगेटिव्ह विचार कुठले आहेत आणि त्या निगेटिव्ह विचारावरती कन्फ्लिक्ट न होता एकमेकाला ते न वापरण्याची कशी खबरदारी घेता येईल. आणि आध्यात्मिक पद्धती ज्या एकमेकांच्या आहेत, आपली जशी योगाची पद्धत आहे, अष्टांग योग आहे, त्या एकमेकाला एक्सचेंज करणं, याच्यातून एक ज्याला आपण म्हणतो साहचर्य आणि सुसंवाद आपल्या देशामध्ये निर्माण होऊ शकतो. आणि सायंटिफिकली, सायकोलॉजिकल सांगायचं म्हटलं की तुम्ही एकमेकाच्या सहवासात आला की 9 पट दुरावा कमी होतं. 9 पट, म्हणजे तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल जर कन्फ्लिक्ट असेल, म्हणजे मित्र असेल, ओळखीची व्यक्ती असेल, तर तुम्ही जर तिच्याशी बोलायला सुरुवात केली तर तो दुरावा 9 पटीनं कमी होतो. म्हणजे दुप्पट, तिप्पट, चौपट आपण जसं म्हणतो तसं 9 पटीनं दुरावा कमी होतो. आणि त्याच्यामुळं आपण साहचर्याने एकमेकाला समजून घेऊन वागलं पाहिजे. आणि म्हणून मी नॉर्मली हे आजचं सेशन हे घेतलेलं आहे की भारतीय धर्मनिरपेक्षतेच आहे. आता देशाच्या निर्मितीमध्ये आपल्या मुस्लिम बांधवांचं योगदान आपण बघायला गेलं तर 7व्या शतकापासून व्यापारी, अरब व्यापारी जसे येत होते, धर्मांतर त्यांचं झालं की ते अगोदर अरब होते, त्यांचे कुठले पंथ असतील ते होते, पण नंतर ते मुस्लिम म्हणून यायला लागले. आणि पश्चिम किनाऱ्याला त्यांनी कसं हे केलं ते आपण बघतोयच. राजकीय आक्रमणं पण जी त्यांनी केली, आणि त्या आक्रमणामधून मग मुघल राज्य असेल किंवा इतर ज्या डायनेस्टीज आपल्या देशावरती ज्यांनी राज्य केलं, तर त्याच्यात दिल्लीसारखं शहर शहाजहाननी वसवलेलं आहे. हैदराबाद हे मोहम्मद शहानी वसवलं, मला वाटतं 1550च्या दरम्यान वगैरे काहीतरी त्यांनी हे केलं. आणि अहमदाबाद जे आहे अहमद शहानी हे केलं, वसवलं. मलिक अहमद शाहीनं अहमदनगर वसवलं. म्हणजे अशा अनेक कलाकृती आहेत, मनोरे, किल्ले, राजवाडे, स्मारक, ताजमहाल आपण बघतो. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या कॉन्ट्रीब्युशन म्हणून आपण पॉझिटिव्ह अँगलमधून बघू शकतो. पूर्वी अरबांमध्ये स्त्रियांना ज्या वेळेला जिवंत जाळलं जात असे, म्हणजे आपल्याकडे सती प्रथा जशी होती तशी त्यांच्याकडे कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या नियमाशिक आहे. त्यावेळेला पैगंबरांनी शांतता हा धर्म त्यावेळेला स्थापन केलेला, आणि त्या बॅकग्राऊंडवरती त्यांनी तिथंचे नवीन नियम तयार केले. आणि त्याच्यामुळंच मग मोगलातले जे आपण म्हणतो अकबर, जहांगीर यांनी सती परंपरा कमी कशी करता येईल. म्हणजे एका ठिकाणी उदाहरण दिलं जातं की जयपूर राजघराण्यामध्ये एक सती प्रकरण होणार होतं, त्यावेळेला अकबरांनी म्हणे 500 मैलाची घोडदौड केली आणि ते थांबवायचा प्रयत्न केला आणि थांबवलं यशस्वीपणे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मध्यस्थी करणं, अशा गोष्टींमधून नुकसान होऊ नये, कोणाचा मृत्यू होऊ नये याच्यासाठी प्रयत्न केला. भारतामध्ये 1867 म्हणजे 67मध्ये देवबंद परंपरा उलम धर्मगुरूंनी सुरू केली की जी सुधारणावादी आणि त्या पद्धतीनं मुस्लिमांच्यामध्ये विचार करते. 1918ला हैदराबाद निजाम जे आहे त्यांनी उस्मानिया जी ही आहे विद्यापीठ जे आहे ती निर्माण केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला शैक्षणिक कार्यासाठी हैदराबादच्या निजामाने त्यांना त्यांच्या 167 एकरातील मोठा हिस्सा त्यांनी दिलेला, आणि 12 लाख त्यांनी बिनव्याजी कर्ज दिलं होतं बाबासाहेबांना.
सर सय्यद अहमद खान त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठ स्थापन केलं, आपल्याला माहितीच आहे. ते मौलाना अब्दुल कलाम जे शिक्षण मंत्री होते भारताचे पहिले, काँग्रेसचे बऱ्याच वेळेला अध्यक्ष होते. विद्यापीठ अनुदान आयोग ज्याला आपण म्हणतो, UGC किंवा युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, आणि दिल्लीतलं जे IIT आहे त्या स्थापनेमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. त्याच्यानंतर ओबेद सिद्दीकी म्हणून जे बंगलोरचे आहेत, त्यांनी नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल रिसर्च ही संस्था काढलेली आहे. PA इनामदार जे आपण म्हणतो, पुणे शहरात बऱ्याच शिक्षण संस्था त्यांच्या आहेत. अजिम प्रेमजी जे आहेत, त्यांनी नवीन विद्यापीठ स्थापन करून बंगलोरमध्ये म्हणजे स्वतःची 61,600 कोटीमधले 1,000 कोटी त्यांनी समाजासाठी दान केलेले आहेत. आता अशा पद्धतीनं प्रत्येक समाजामधून आपल्याला काहीतरी, आता मेडिकल कंपन्यांचा जर विचार केला तर हमदर्द लॅबोरेटरीज किंवा हिमालय कंपनी असेल, सिप्ला कंपनी असेल, तर सिप्लाचे युसुफ हमीद म्हणून जे आहेत ते संस्थापक आहेत. आणि त्यांचे वडील जे डॉक्टर ख्वाजा होते, त्यांनी मार्गदर्शन करून पेनिसिलियनचे औषध निर्मिती आपल्या देशात हिंदुस्थान अँटीबायोटिक्सची जी कंपनी जी आहे तिची स्थापना केलेली आहे. म्हणजे युनानी म्हणजे ग्रीक, आयुर्वेदिक, ॲलोपॅथी अशा वेगवेगळ्या औषध निर्मितीमध्ये आहेत. वैज्ञानिकांमध्ये APJ अब्दुल कलाम, पक्षीतज्ञ सलीम अली, प्राणीशास्त्रज्ञ मेहंदी अली, अर्थशास्त्रज्ञ AM खुसरो, विकास अर्थशास्त्रज्ञ अबू सरोवर शरीफ, भूगोलशास्त्रज्ञ मुनीस रजा, मध्ययुगीन इतिहासतज्ञ इरफान हबीब आणि मुसिरुल हसन, त्याच्यानंतर सामाजिक मानवशास्त्र इम्तियाज अहमद आणि AR मोमीन, राज्यशास्त्रज्ञ झोया हसन, आणि सुधारणावादी विचारांमध्ये आपल्याकडं हमीद दलवाई, त्यांच्या पत्नी आहेत, असगर अली इंडियर, रजिया पटेल, हुसेन जमादार, असे भरपूर लोक आहेत. कायदातज्ञ आपल्या देशाचे जे पहिले आपण म्हणतो नंतर झालेले आपण म्हणूया कायदा मंत्री जे आहेत आणि मुंबई हायकोर्टचे पहिले चीफ जस्टिस ज्याला आपण म्हणतो ते MC छागला आहेत, हिदायतुल्ला आहेत, आणि आणखीन भरपूर आतासुद्धा भरपूर हे आहेत. संत साहित्यामध्ये युमा पठाणांचं काम मोठं आहे. त्याच्यानंतर अमेरिकन चॅनलमध्ये फरीद झकेरिया आहेत, चित्रकार MF हुसेन आहेत, त्याच्यानंतर अली अहमद, हुसेन खान, शेनाई वादनामध्ये किंवा तबलामध्ये झाकीर हुसेन असतील, सरदवादमध्ये अल्लाउद्दीन खान असतील, खेळांमध्ये मनसूर अली खान पतौडी, सईद किरमाणी, अझरुद्दीन, इरफान पठाण, जहीर खान, सानिया मिर्झा, आसिया सय्यद, आणि मागं वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळवलं ती बॉक्सिंगची मुलगी. म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये कॉन्ट्रीब्युशन आपल्या इक्वॅलिटीनं सगळेजण करत असतात. आणि मग आपण आता विचार करूया की प्रेषिताच्या जन्मा अगोदर अरब व्यापारी मसाल्याचे सुगंधी व्यवसाय जे करत होते त्यामुळं केरळ आणि मलबार एरियामध्ये जे येत होते. तर पहिली मशीद जी त्यावेळेला त्यांनी सुरू केली की प्रेषितांच्या मृत्यूनंतर एक 20 मुसलमानांचा गट केरळ त्रिसूर जिल्ह्यामध्ये आलेला आहे 643 मध्ये, म्हणजे 11 वर्षानंतर. आणि कोडुंगल्लर येथे त्यांनी पहिली मशीद हे केलेली आहे. 690ला अरबांचा जो काफिला आहे उत्तर केरळामध्ये आला होता, त्यांचं हे झालेलं आहे. 714 मध्ये इराकी मुसलमान जो समूह आहे तो कोकणात आलेला आहे, आणि तो काय झालं, त्यांचं भटकळ किनाऱ्याला ते हे केलं, नवाईत किंवा नवाईत ज्याला आपण म्हणतो. आणि हे अरब व्यापारी जैन किंवा कोकणी स्त्रियांशी जी लग्न झाली त्या मुलांना मग नवायत असं म्हटलं जातं. पोर्तुगीज व्यापारी जे आहेत गुमास आहेत, ड्युअर्ट बार्बोसा म्हणून आहेत, त्यांनी मुस्लिमांच्या मधले लिखाणामध्ये 2 भाग केले होते. एक म्हटले की अरबी मुसलमान आहेत आणि दुसरे मपिला ह्या शब्दाचा अर्थ जावई आहे. मुसलमान म्हणजे नायरांशी सांस्कृतिक ज्यांनी लग्न केले असतील किंवा ते, आणि ती वैशिष्ट्ये जी नायर लोकांची आहेत ती त्यांनी जपलेली, त्यांनी हे नाव दिलेलं आहे. 1580 मध्ये झैन अल दीन म्हणून एक इतिहासकार आहे, त्यांनी केरळ मुस्लिमांचा इतिहास जो लिहिलेला आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं की नंबूद्री ब्राह्मणांनी नायरांच्या ज्या जाती अत्याचारांनी बंधनं चिचली होती ती एवढी तीव्र असायची की जर कुणी ती बंधनं मोडली तर त्याचा खून केला जात असे. आणि त्या सुटकेसाठी मग बऱ्याच दलित अस्पृश्य बांधवांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असं त्यांनी सांगितलेलं आहे. 11व्या शतकामध्ये नायर राजघराण्यातल्या वंशातील काही कुटुंबांनी मुस्लिम धर्म स्वीकारला, त्याला अली राजास असं म्हटलेलं आहे. आणि आर्थिक हितसंबंधांनी प्रेरित किंवा ज्याला आपण म्हणतो की राजकीय रेकग्नायझेशन मिळण्यासाठीचा जो भाग आहे. बंगाली मुस्लिमांमध्ये 1204च्या दरम्यान तुर्कांचं आक्रमण झालं होतं आणि 1574ला मोगलांनी तिथं विजय हे केलेला आहे.
आसामी आणि बारवाड इथल्या जमातींना मुस्लिम राजकर्त्यांनी त्यातल्या नायकांना मुस्लिम केलं आणि प्रतिष्ठेसाठी त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. म्हणजे भारतातल्या वेगवेगळ्या कॅप्शनमध्ये कशा पद्धतीनं हे झालं आपण समजून घेतोय. औरंगजेबाच्या एका ग्रंथामध्ये म्हणजे याच याच्यामध्ये सांगितलं की 50 वर्षाच्या औरंगजेबाच्या काळामध्ये पूर्ण साम्राज्यामध्ये 120 धर्मांतर प्रकरणांची नोंद आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जास्त अधिकारी, चौधरी, स्थानिक पदाधिकारी म्हणजे राजकीय भौतिक लाभापायी किंवा याच्यासाठी जास्त किंवा काही लोकांना ब्लॅकमेल करून म्हणजे शेवटी सगळ्याच गोष्टी आहेत. पण जास्तीत जास्त आहे ते उच्चवर्णीय ज्यावेळेला हे झाले ते लाभापोटी झालेले आहेत. आता एक 40 वर्षापूर्वी फार मोठा गोंधळ आपल्या देशात झाला होता की 1981ला मीनाक्षीपुरममध्ये मोठं धर्मांतर झालं होतं. म्हणजे जवळजवळ 1250 लोकांनी हे केलं होतं आणि मग आपल्यातल्या बऱ्याच संघटनांनी असं ते पेट्रोल डॉलरमुळं किंवा पैशामुळं ते हे झालं आहे असं त्या ज्याने धर्मांतर केलं त्या दलित बांधवांचा तसं अपमानित उल्लेख केला होता. मग रेकॉर्ड असा आहे की ज्यांनी धर्मांतर केलं त्यातले 40% सुशिक्षित होते, 45% कुटुंबाकडे शेती होती, एक मोठा त्यातला जमीनदार होता, 26 पदवीधर होते, एक जिल्हा कृषी अधिकारी होता, एक जिल्हाधिकारी होता, 4 डॉक्टर्स होते आणि एक इंजिनियर आहे, 7 प्रशिक्षित शिक्षक आहेत. म्हणजेच ही लोक पैशासाठी धर्म बदलतील असं वाटत नाही. समतेची वागणूक मिळावी म्हणजे आता 2001ची जनगणना महाराष्ट्राची जी झाली होती त्याच्यात 58,38,710 बौद्ध बांधवांची संख्या आहे. आता एवढी कशी झाली असेल तर हे सगळं विवेकानंदांनी जे सांगितलं आपल्याला की पुरोहितांच्या त्रासाला आणि जमीनदारांच्या त्रासाला कंटाळून ज्याने धर्मांतर केलेलं आहे हीच संख्या आपल्या देशामध्ये जास्त आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींना संत महंतांनी कशा पद्धतीनं हे केलं म्हणजे संतांनी मी मानेन, महंतांच्याबद्दल फारसं हे नाही आहे. आपल्या मध्ययुगामध्ये आपल्या देशभरामध्ये संतांची एक लाट निर्माण झाली. म्हणजे जसं मनुस्मृतीसारखा ग्रंथ निर्माण झाला त्याच वेळेला संतांचंही अपरायझिंग त्याच्यामध्ये झालं. म्हणजे दक्षिण भारतामध्ये तिरुवकुरळ हा जो 1330 श्लोकांचा ग्रंथ लिहिलेला आहे तर कोष्टी समाजातले तिरुवल्लुवर म्हणून जे संत आहेत त्यांनी हा त्यावेळेला लिहिला आणि तो अतिशय महत्त्वाचा म्हणून दक्षिणेकडे मानला जातो. तिरुवुलर दुसरे तामिळ संत आहेत. रामानुज जन्माने शूद्र होते ते खाली हे कांचीपुरम वगैरे त्या भागातले आहेत. माधवाचार्य आहेत, रोहिदास सांबार आपल्याला माहिती आहेत, रामानंद आहेत, सर्वज्ञ संत आहेत. त्याच्यानंतर वेमना, मंझन, कबीर, वल्लभाचार्य, अख्खी भगत, कबीर गुजरातचे कबीर म्हणून याला ओळखलं जातं, गुरु नानक आहेत, रामानंद स्वामी आहेत, चैतन्य प्रभू आहेत, नामदेव, विसोबा खेचर, नारायण, महादा, गोदा म्हणजे नामदेवांच्या फॅमिलीमधले ज्याला आपण म्हणतो विठात, संत चोखामेळा आहेत, त्यांचा मुलगा कर्ममेळा आहे, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांचे म्हणजे ज्ञानेश्वर, सोपानदेव ही भावंड, मुक्ताबाई, सावतामाळी, चांगदेव, नरहरी सोनार, गोरा कुंभार, कर्मदास, बंका महाराज, सेना महाराज, जोगा परमानंद म्हणजे तेली, शूद्र, चांभार, कुंभार या सगळ्या बहुजनांच्या याच्यामधून जे संत निर्माण झाले, संत कनकदास आहेत, आजामेळा आहेत, नंदना, भानुदास, कमाल आहेत, सुरदास आहेत म्हणजे जन्मताच जे अंध होते ते, नरसिंह मेहता आहेत म्हणजे ज्यांचं वैष्णव जनते फेमस आपण गीत म्हणतो, सज्जन कसाई आहेत, लतीफशाह मुस्लिम हे आहेत, दादू पिंजारी, शेख मोहम्मद, जगमित्र नाग आहेत, मानकोजी बोतला, दोंगडा आहेत, एकनाथ संत आहेत, तुकाराम आहेत, कानोबा, निळोबा, संतोबा पवार, राका कुंभार, कुर्मादास, संताजी तेली जनगाडे आहेत, रोहिबा आंबे आहेत, गाडगेबाबा आपल्या आत्ताचे आहेत, तुकडोजी महाराज आहेत. म्हणजे अशी जी परंपरा आपल्या देशामध्ये निर्माण झाली, ह्या संतांनी जे विचार मांडले आणि ज्या पद्धतीनं त्यांनी समाजाला एकत्र बांधायचा प्रयत्न केला. आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचे गुरु म्हणून बऱ्याच वेळेला संत तुकारामांचा उल्लेख येतो. तर तुकारामांची ही अभंगाची गाथा आहे आणि विठोबा रुक्माई देवस्थान संस्थान जे आहे त्यांनी ही ज्याला आपण म्हणतो संपादित केलेली आणि पब्लिश केलेली आहे. तर याच्यामध्ये 438 ते 404 हे हिंदी अभंग आहेत आणि त्याच्यामध्ये अल्लावरती मोहम्मद पैगंबरांच्या म्हणजे इस्लामांच्या ईश्वरावरती इथं आहे. तर 440वा जो अभंग आहे, आवल नाम अल्लाह बडा लेते भूल न जाए,
इलाम त्या काल जमू परताही तुंब बजाय, अल्लाह एक तू बी नबी एक तू ही. म्हणजे अशा पद्धतीनं तो अभंग आहे. पुढचा अभंग जो आहे त्याच्यात त्यांनी लिहिले की बाट खाना अल्लाह कहना एक बारा तो ही, भला लिया भेक मुडे अपनी नफा दे, कहे तुका सोही सका हाक अल्लाह एक. 441वा त्यांचा अभंग आहे. मलंगावरती अभंग 442 आहे. नजर करे सोही जिके बाबा दुर्फी तमाम, देख लकडी फासा लेकर बैठा अगले ठणक बे, काहे भुला एक देखत. म्हणजे अशा पद्धतीनं हा झाला. पुढचा 443वा अभंग जो दरवेश नावाचा आहे. अल्लाह करे सो होय बाबा करतार का सिरताज, गाऊ बचरे 30 चलावे यारी बागोन साथ, ख्याल मेरा साहेब को बाबा हुआ करतार, फाटे आगे चढ़े पीठ आपे हुआ असवार, जिकिर करो अल्लाह की बाबा सबल्या अंदर ठेस, कहे तुका जो नर बुजे सोही भया दरवेश. आणि वैद्य गोळी म्हणून 444वा अभंग आहे त्यांचा. अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दारू अल्लाह खलावे, अल्लाह बगर नाही कोये, अल्लाह करे सोही होय. म्हणजे अशा पद्धतीनं अल्लाहवरती तुकारामांचे अभंग आहेत. सकल संत गाथा म्हणून एक मोठ्या ग्रंथांचं हे आहे. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या सगळ्या संतांच्या महत्त्वाच्या रचना याच्यामध्ये एकत्रित केलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये कबीरपुत्र संत कमाल यांचं आहे. ते म्हणतात की हम यवन तुम तो हिंदू बड़ा शास्त्र पाला, हिंद में बम्बन बड़ा वेद और शास्त्र सुनाए, आप ही बेटी बेचे गदा आप ही गर्भो खिलाए, मुसलमीन मो काजी बड़ा कुरान किताब दिखाए, बकरी मारे भिस्त नहीं जाने मुर्गी का गोता खाए, कहे कमाल सुनो भाई साधो नर महेसा बोलो, जन्म जन्म आके यारो जमघर जाके पहिलो. म्हणजे तुम्ही स्वतःला हिंदू म्हणता आणि तुमच्या मुलींना विकता, मुसलमान तुम्ही स्वतःला म्हणता आणि बकरे मारून त्याच्यावरती हे करता. म्हणजे असं त्यांनी प्रहार केलं. संतांचं जे कार्य आहे ते जिथं विकृती आहे, जिथं चुकीच्या पद्धतीनं धर्म सांगितला जातो त्याच्यावरती प्रहार करणं. पुढचा त्यांचा 50वा म्हणजे कबीरपुत्र आहे संत कमाल, त्यांचा 50वा अभंग जो आहे. पीर पैगंबर की बाणी यारो वस्त भयो निर्बाण, राजा रंक दोनों बराबर जैसे गंगा जल पाणी. नंतर 51 मी पूर्ण वाचत नाहीये. है कोई ऐसा मुर्शद मौला घर में खुदा बतावेगा, पंचतत्व के दरगाह भीतर दिल तुकिया बिछावेगा, मन मुकामे मुझे बिठाकर बिस्मिल्ला कलमा पडावेगा. म्हणजे असं त्यांनी चॅलेंज दिलेलं आहे की जे तुम्ही हे करता, क्लेम करता, त्याच्यातली तुम्ही कुठली गोष्ट करणं शक्य आहे का. मग संत कबीरांनी एका ठिकाणी म्हटले की त्यांच्या अभंगातला 250वा अभंग आहे. अल्लाह तू ही रे मौला तू ही रे, बागम्या में तबला बाजे घर में नहीं कोई, खाली हरी में चुहे कुडकुडे नाचे लागे डोई, नारद तेरी. म्हणजे अशा पद्धतीनं तो मोठा हे आहे. म्हणजे यांचं हे झालं. संत कसाई असतील, जनाबाई, मीराबाई, लतीफ शहा, शेख मोहम्मदांच्या आपण त्या बघणारच आहोत. असं पूर्णपणे वेगवेगळ्या संतांचा हा खंड आहे. दुसऱ्या खंडामध्ये संत एकनाथांच्या वरती आपण येऊया. संत एकनाथांचं महाराष्ट्रामधलं कॉन्ट्रीब्युशन फार मोठं आहे आणि त्यांनी हिंदीमध्ये भरपूर लिखाण केलेलं आहे, हिंदी भाषेमध्ये. आणि त्याच्यातलंच 3944वा जो त्यांचा श्लोक आहे, अभंग आहे, त्या अभंगामध्ये ते म्हणतात. अव्वल याद करो उस्ताद की गुरु परी पैगंबर की, और याद करो करतार की जिनने मडान पैदा लिया है, अव्वल देखो ये कथा उसे नाम न था, नाम दम्याने पैदा हुआ. आता हा मोठा आहे. आपण फक्त बघतोय की अल्लाचा उल्लेख त्यांनी कशा पद्धतीने केलाय. 3964 जो अभंग आहे. अल्लाह रखेगा वैसा भी रहना, मौला रखेगा वैसा भी रहना, कोई दिन सिर पर छतर उड़ावे, कोई दिन सिर पर घड़ा चढ़ावे, कोई दिन तुरंग पर ऊपर चढ़ावे, कोई दिन पावस खासा चलावे, अल्लाह रखे वैसा ही रहेगा किंवा रहो, असं त्यांनी त्याच्यात म्हटलेलं आहे. आणि एकनाथांचा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये हिंदू तुर्क संवाद हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे त्यांचे जे स्वतःचे विचार होते आणि त्या विचारांनी त्यांनी एक 66 ओव्यांमध्ये म्हणजे 3970वा त्यांचा अभंग आहे. पण हा अभंग आहे तो मोठा 3-4 पानांमध्ये आहे. आणि त्याच्यात त्यांनी काय केलंय, एक तुर्क माणूस म्हणजे एक मुस्लिम माणूस आणि एक हिंदू माणूस एकमेकाला भेटलेले आहेत आणि एकमेकाच्या धर्माची गौडबंगाला चुकीच्या गोष्टी काढतायत आणि ते पूर्ण मोठं आहे. फक्त मी सुरुवात आणि शेवट घेतो.
तर प्राप्ती एक भजन विरुद्ध दोहींचा संवाद परिसावा, हिंदू कु तुरक कहे काफर, तो म्हणे विटाळ होईल परतासर, दोहीशी लागली करकर विवाद थोर मांडला. म्हणजे हे दोघंही हिंदू त्याला म्हणतोय की तू लांब हो, नाही तर मला विटाळ होईल, आणि तुर्की आहे तो हिंदूला काफर म्हणतोय, आणि त्या दोघांची बहस सुरू झाली. तुर्की म्हणतोय, सुनरे बय्यन बम्मन, सुनरे बम्मन मेरी बात, तेरा शास्त्र सबकू फरात, खुदा को कहते पाऊ हात, ऐशी जात नवाजे, ऐक तुर्का परम मूर्खा. आता हिंदू बोल त्याला उत्तर देतोय, ऐक तुर्का परम मूर्खा, सर्वाभूती देव देखा, हा सिद्ध सांडुनी आवा का, शून्यवाद का झाला असे. आणि याच्यामध्ये दोन्ही धर्मातल्या निगेटिव्ह गोष्टी किंवा उखाळ्या पाकाळ्या दोघांनी व्यवस्थित काढलेल्या आहेत. म्हणजे आंबेडकरांनी जसं रिडल्स इन हिंदुइझम हा ग्रंथ लिहिला, तसं त्याच्या अगोदर 300-400 वर्षापूर्वी हा छोटासा प्रकार एकनाथांनी त्यावेळेला केलेला आहे. हा पूर्ण संवाद मी वाचत नाही, कारण त्याच्यामध्ये फक्त निगेटिव्हिटी काय आहे, कसं आहे हे एकमेकाबद्दल सांगितलेलं आहे. शेवटी हिंदू म्हणतो, ब्राह्मण म्हणे अहोजी स्वामी, वस्तुतः एक आम्ही तुम्ही, म्हणजे आपण एकच आहोत. विवाद वाढला ज्ञाती धर्मी, म्हणजे जातीपातींमध्ये धर्मामध्ये विवाद वाढतो, पण आपण परब्रह्मी जाता परब्रह्मी असे ना, आपण एकच असतो. मग तुर्की पण म्हणतो, तुरुक कहे वो बात सही, खुदा को तो जात नहीं, बंदे खुदा को नहीं जदाई, वो कह्या रसलीला हजरत पर्दे. आता हिंदू म्हणतो, सर्व धर्म ज्याचा निमाला, मनोधर्म तुरुकी ऐकला, आनंद परम झाला, मंत्र केला उपदेश, ते वेळी केले नमने, येरे आदरे दिदले आलिंगन, दोघाशी जोहले समाधान, आनंदे संपूर्ण निवाले, आम्ही तुम्ही केला झगडा, परमार्थाचा बांध उघडा, प्रबोधावया महामुडा, कर्म जडा उद्बोध, शब्दी मिनला शब्दार्थ, दोहीसी बांधला परमार्थ, परमार्थ मनोरथ झाले तृप्त दोहसी, ऐक्य वाक्य विवाद, विवादी झाला अनुवाद, एका जनार्दनी निजबोध, परमानंद दोहसी. म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे, हीच संकल्पना एकनाथांनी त्यांच्या ग्रंथामध्ये किंवा अभंगांमधून मांडलेली आहे. आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपण म्हणूया, मराठी संतांची जवळजवळ 350च्या आसपास बेरीज होऊ शकते, आणि त्यातले 51 मुस्लिम संत आहेत. आणि त्या मुस्लिम संतांमध्ये आपण आज काही रचना बघणार आहे. तर त्यातले जे 10-15 आहेत, त्याच्यातले एक आहेत मुंतोजी, ज्यांना म्हटलं वजीरुल मुल्क मुंतोजी, शहा मुंतोजी बामणी, त्यांना मृत्युंजय पण म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अंबर हुसेन, चांद साहेब कादरी किंवा चांद बोधले, शेख मोहम्मद, परत बाजीद पठाण आणि शहाबेग हे 2 गुरुबंधू आहेत. आलम खान, जंगली फकीर किंवा सय्यद हुसेन त्यांचं नाव आहे, जमाल फकीर, शहा मुनी, लतीफ शहा, शेख सुलतान, रिवायतकार, गरीब अब्दुल त्याला म्हटलंय. म्हणजे असे वेगवेगळे जे संत झाले, त्यांनी अतिशय एकोपा, म्हणजे आता एक सुफी संत जे आपण शहा मुर्तुजा कादरी ते म्हणतात की शहा मुतबजी ब्रह्मणी, जिनमे नहीं मनामणी, पंचीकरण का खोज किए, हिंदू मुसलमान एक कर दिए. म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी त्यांनी सगळं आयुष्य हे केलेलं आहे. मुंतोजीप्रमाणे सर्व मुसलमान सुफी संतांनी हेच एकात्मतेचं महत्त्वाचं कार्य केलं आहे, असंच त्यांच्याबद्दल नोंद करताना म्हटली जाते. आता मुंतोजी, आपल्याकडं मंगलाचरण वगैरे म्हटलं जातं ना, आता मुंतोजींनी एका ग्रंथाची सुरुवात केलेली आहे, प्रकाश दीपा म्हणून. त्या ग्रंथाची सुरुवात करताना श्री गणेशाय नमः, श्री गुरुवे नमः, रामचंद्राय नमः, पुराण पुरुषोत्तमा तू सच्चिदानंद रामा, परात्पर परमात्मा, आदिपुरुषा वगैरे अशा पद्धतीची प्रार्थना त्यांच्या त्यांच्या ग्रंथाच्या सुरुवातीला त्यांनी केलेली आहे. आता मुंतोजी दुसरीकडे एका ठिकाणी म्हणतात की आत्म्याला जात नाही. याच्याबद्दल ते कसं म्हणतात की शूद्र वैश्य क्षेत्री ब्राह्मण हा देहाचीच गुण, तुझं नाही जातीवरनं, यासी तू भुलो नको. म्हणजे जातीपाती ह्या तुम्ही देहाला जोडलेल्या आहेत, पण त्याचा धर्माशी नाहीये. आता एकनाथांची गुरु जे आहेत ते जनार्दन स्वामी आणि शेख मोहम्मद म्हणून जे संत आहेत ते त्यांचे गुरु बंधू आहेत. आणि चांद बोधले किंवा चांदसाहेब कादरी हे त्यांचे गुरु आहेत. राजे मोहम्मद हे चांद बोधलेंचे गुरु आहेत आणि मोहम्मद गौस हे त्यांचे गुरु. म्हणजे ही परंपरा सुद्धा मुस्लिम आणि हिंदू असं म्हणजे एकत्र कशा पद्धतीनं पुढे जाते. आता शेख मोहम्मदांचा जन्मभूमी मराठवाडा आहे, अहमदनगर जिल्ह्यातले आहेत ते. आणि ते म्हणतात की श्रीकारी ओम नमोजी नारायणा, या अल्ला म्हणती येवन, यावेळी अनेक स्तवने साही दर्शनाची. म्हणजे 6 दर्शनाबद्दल शेख मोहम्मद इथं उल्लेख करतात आपल्या धार्मिक याच्यामधला. एके ठिकाणी ते म्हणतात की
ऐका बिस्मिल्ला अल्लाह अकबर टीका धरा भावभक्तीचा अंकुर येव बोलते हजरत निरापरी जाहीर दिनोत धरणा लागी. हे दिनांच्या याच्यासाठी. आता पुढं एका श्लोकात ते म्हणतात की ठाईचेच अंगी अविद्येचे वारे वरी भांग पिऊनी बरळती अनाचारे जनात योगी मनवणी महामारे नाना तरंगे फुंतती. म्हणजे भ्रष्ट कसे लोक असतात, जितेंद्रिय योगी कसा असतो, तो कसा नसला पाहिजे, म्हणजे तर कसं वागणं त्यांनी केलं पाहिजे, कसं नाही केलं पाहिजे. अहंकार टोंगा अक्कल सुरी विवेके कापून भक्षण करी उन्मनी मशिदीत नमाजी गुजारी त्या बोलीचे मुलांना. फकीर तो जो राग विषया सांडवला श्वासा निवासे नित्य आठवी अल्ला देखुनी पळे बाष्कळ गळबला एकांत सुखभोगी जितेंद्रिय आवरून एकला सदा सावध अव्यक्ती गुंतला मार्गी विहंगम मीनाचे लागला तो संन्यासी पवित्र. म्हणजे पवित्र संन्यासी कोण आणि ढोंगी कोण याचं त्यांनी हे केले. तर एके ठिकाणी ते म्हणतात की वेदी बोलोन शब्द कळा दौडिली असे भेदाची माळा सोहम प्रेम निसुखाचा जिवाळा नेनेती आत्मतत्व. म्हणजे शब्द बंबाळ तुम्ही वेद बोलता आणि शेवटी भेदाची माळ सुद्धा तुम्ही जपता, हे योग्य आहे का? मग शेख मोहम्मद विनवी आनंद कंदात तुवा मज लेंच केले परमानंदा विटाळ भाऊन म्हणती अविदा विप्रशुद्ध माते. म्हणजे विप्रशुद्ध आणि आमच्यासारखे जे आहे त्यांना तुम्ही लेंच विटाळ म्हणता तुम्ही आम्हाला. मज जनाकृत विटाळसे मनविले ईश्वरा ते बहुल बरवे बरे देवा कुणबी केले ना तरी दंबे असतो मेलो. ही तुकारामांची ओळ आपल्याला माहिती आहे की तुकारामांनी असं म्हटलं की असं परंपरेनं जे दंभ निर्माण होतो तो जर मी ब्राह्मण जन्माला आलो असतो तर त्याच्यामध्ये मी दंभानीच मेलो असतो, बरं झालं देवा मला कुणबी केलं असं तुकारामांनी एके ठिकाणी म्हटलं होतं. आता शेख मोहम्मद आपल्या याच्यामध्ये एक भाव त्याचं कसं हे करतात, त्यांचा अभंग आहे. आता अल्ला म्हणा ओ तुम्ही वाचे हरी म्हणता तुमचे काय वेचे हरी अल्ला न म्हणतील ते काचे अघोरी जाणावे ऐका हरी अल्ला जरी दोन असते तो ती भांडो भांडोच मरते ओळखा काही ठाव उरो न देते एरुणी ऐरायचा पे. म्हणजे जर अल्ला आणि हरी वेगळे असते तर ते एकमेकाला मारण्यातच मेले असते, पण तसं नाही आहे. ईश्वर एकच आहे, आपण वेगळ्या नावाने त्यांना ओळखतो. प्रणिपात केला जय जय सिद्धगुरू आज हजरत मीरापीर जाहरू त्याचे कृपेने रत्नाचं सागरू सिद्ध के ग्रंथ आरंभिला. म्हणजे एक ग्रंथ आरंभ करताना त्यांनी ही रचना केलेली आहे. पुढं मुसलमान होऊन या पिरू मराठीयात म्हणती सद्गुरू तोची तारीलही भवसागरू येर बुडवणं बुडविती. म्हणजे पीर म्हटलं जातं आणि आपल्याकडं सद्गुरू म्हटलं जातं, पण शेवटी दोघंही सामान्य लोकांना मदत करण्यासाठीच असतात. अविंद यातीस निपजलो कुराण पुराण बोलो लागलो सिद्ध साधकास मानलो सोहित सोहिता गुणे ज्याला नवाजी तो ईश्वर त्याचा शोधू नये कुळाचार. म्हणजे मी तुमच्या दृष्टीनं वेगळ्या जातीत जन्मलं असलं तरी अशा संतांच्या कुळाचाराचा उल्लेख आपल्यात म्हटलं तर नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ आपण शोधू नये तसंच त्यांनी सांगितले. आता इथं तर एक रचना आहे ती पूर्णपणे श्री गणेशाय नमा जल्ले जल्लाहुल अल्लाह गनी प्यारा असं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून एक अभंग त्यांनी लिहिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तेथे मज यातीना कुळ पाहता मुळ नाही डाळ अनेक रूपाहुनी निर्मळ स्वरूप माझे तेथे मी जोगीना फकीर जंगम ना दिसे कलंदर संन्याशीना दिगंबर माझा मी एकलेपणा. म्हणजे अध्यात्मा शेवटी एका उंचीवरती तुम्ही गेला की तुमची संतपणाची जी वेगळी लक्षणं ती सुद्धा संपलेली असतात. हकला इलाह इल्ला हजरत मोहम्मद रसुल्लाह या दोन्ही चरणात पाहिजे ओळखीला ईश्वर रूपे. म्हणजे ईश्वर रूपानेच ह्या सगळ्यांना बघितलं पाहिजे. मग मुसलमान के हे जिकीर बुखानद मराठी म्हणती कथेचा आनंद ईश्वर म्हणजे विश्वंभर दगडाचा नव्हे ओळखा जाहीर परी दोन्ही भाषांचा भेद ईश्वराला जाणे. म्हणजे समन्वयक ज्याला आपण म्हणतो संतांचं कार्य त्यांनी अतिशय हे केलेलं आहे. एके ठिकाणी ते म्हणतात अमंगळ म्हणूयाने बाहेर टाकले ते उकरडा असे नाव पडले खत मनवून काळीत मिळविले इक्षण दंडू नाव साखर पावले. म्हणजे तुम्ही उकिरड्यावरती एखादी वाईट घाण वस्तू म्हणून टाकलेले तिचं खत होतं आणि त्याच्यातून गोड साखर देणारा ऊस निर्माण होतो. असं प्रत्येक जीव्याचं आत्म्याचं असणार आहे. तुम्ही कशाला असं चुकीचं वागताय. सांडोनी आत्मज्ञानाची चक्रे लोखंडाची वागविते अपवित्रे वेगवेगळे अनेक शस्त्र ते कसे साधू म्हणावे. मग फकीरपणाचा दावीन तोरा सोये वाटा बुजविल्या 23-13 प्रेमाचा आम्हाला लागली सहज मुद्रा सत्य फकीर जिंदा. काजीबद्दल म्हटले काजी तो जास्त सांगितले विन कळे मुनसोपी करिता चित्तन तरळे सब विषम तुळाचार न्याहाळे लाचन घे मनवून या. वर्णभेदाबद्दल ते म्हणतात की धर्म जागी वेदला तरुवर सांगितल्या नामाचं करी विचार दृष्टी नाही देखिले लहान थोर काळे काय गोरेसे. एका चर्माची अनेक बाहुली
एक उदक रंगे रंगलो, अनेक आवरणांची नावे ठेवली जनास दावावया. म्हणजे पुन्हा एकत्वाच्या अनुषंगाने हे केले. आता अल्लाह म्हणे ना वो तुम्ही वाचे, हरी म्हणता तुमचे काय व्हायचे, हरी अल्लाह म्हणतील ते काचे अघोरी जाणावे. ऐका हरी अल्लाह जर दोन असते तरी भांडोभांडीची मगाशीच आपण तो बघितलेला आहे. सच्चा पीर कहे मुसलमान, मराठे म्हणविती सद्गुरू, पूर्ण दोन्हीत नाही भिन्न तुझे, आखी खोल देख बाई. मगाच्या याच्याशीच आहे. आता आलम खान म्हणून जे संत आहेत त्यांनी एके ठिकाणी म्हटले की दांभिक संन्यासी हिंडतो देशोदेशी, धन्वंत पाहुनीय उपदेश करी बोध शिष्याशी, मनी अर्थाची आवडी विषयाची गोडी, मंत्र सांगुनी अनाडी नेनती बापुडी, सात्विक पाहुनी मूल विसी त्यासी नागविशी, ऐसे कैसे नाडीसी अंती पस्ताविसी, मार्ग नोहेरे नोहेरे संतांचा, हात व ठकपणाचा, साठा करविला नरकाचा तयाशी मोक्ष कैचा, सिद्ध चैतन्य भागले उर उरी उरले, आल खानासी कळले नागेश्वर जागवले. आलम खानासी म्हणजे आलम स्वतःचं नाव त्यांनी संतांच्या रचनेमध्ये बऱ्याच वेळेला ते स्वतःचं नाव शेवटी हे करतात. शहामणी ऋषींनी म्हटले, शिवची परमेश्वर असतात तरी रुंड माळा का वागवितात, जटामुकुट कोपीन नेसता कोण्या अर्थकारणे, शिव करी ज्याचं ध्यान तोची शेषशाही नारायण. म्हणजे असं शिवमहिमा शहामुनी या मुस्लिम कवीने हे केलेलं आहे. आता नमो वंशावळी जन्म घेतला ज्याचे कुळी, पंजा आमची मुळी नाव त्याचे शहा बाबा. म्हणजे स्वतःची महाराष्ट्र आणि याच्याशी महाराष्ट्र आणि पारशी उभयपक्षी विद्यार्थ्याशी अधरा दिले शिवाशी एकनिष्ठ उपासना. म्हणजे ते स्वतःबद्दल माहिती सांगतायत की अमीना होती त्याची अंगना, परम पतिव्रता सत्य जाना, ती प्रसवली पुत्ररत्ना नाम त्याचे जनानी, तो करी विष्णूची भक्ती मंडूबाई तयाची प्रकृती, ती प्रसवली पुत्र सुमती नाम तयाचे मानसिंग, त्याची भार्या नाम अमाई लोक म्हणती तिला ताई, ती अम्माशी जाहली आई जन्मविले पवित्र कुशी, पिता होता गणेश उपासक पोटी आजा आला नामधारक, हे जाणून कौतुक नाम ठेविले शहा बाबा. त्यांचा सिद्धांतबोध जो ग्रंथ आहे तो 50 अध्यायांचा आणि त्याच्यामध्ये शेकडो हजारो ऋचांचा आहे. मग त्यांनी म्हटलेलं आहे की एक म्हणते यमाई, एक म्हणते तुकाई, एक म्हणते सटवाई, एक म्हणते अमूल्य. म्हणजे एकम सत विप्रा बहुधा वदंती आपण जे म्हणतो. देवदासीवरती त्यांनी प्रहार केलेला आहे आपल्या अंधश्रद्धावरती. गर्ती वनिता नवस करती पोटीची कन्या देवदासी वदती, त्या मुरळ्या होऊन विचार करती धन्य नवस त्याचे, एक पाठीशी गळ टोचती उपराटा टांगून फिरवती, तो म्हणे मी धन्य जगती कशी उतरलो देवाचे, एक नावे लिंब नेसती एक खोडे बेड्या लेती, एक मस्तकी बळंदे घेती घुमो लागती मंडपी, एकाच्या अंगे वारे भरते धावूनी लोक पाया पडत, दात चावूनी आसुडे देत हाडे मोडीत कडाकडा. म्हणजे व्रत वैकल्य, तीर्थयात्रा, कर्मकांड याच्यामध्ये आपण कसं अडकतो आणि मग हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे अशा पद्धतीनं अडकत कसे जातो हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. लतीफ शाह म्हणतात, दुसरे संत जे आहेत, की महिपतींनी त्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे भक्तविजय ग्रंथामध्ये, लतीफ शाह मुसलमान परम भाविक वैष्णवजन, गीता भागवत करी श्रवण, श्रीराम भजन अहर्निशी. म्हणजे लतीफ शाहचा गीतेवरचा अभ्यास किती होता तो सांगितलं. सांडोनी आपला यवन धर्म कीर्तनी लाविले अद्भुत प्रेम, अर्चन पूजा नित्य नेम करी निस्सीम आवडी. आता तेच स्वतः म्हणतात, आता पूजा कोटे वाहू पाहता देहची झाला देऊ, भावे पूजन करिता देह झाला तत्वता, ताडू गेली तुळशी पान तेथे अवधा, मधुसूदन अन्न गंध पुष्प धूप अवघे विठ्ठल स्वरूप, फळ तांबूळ नैवेद्य पाहता अवघाची गोविंद, म्हणे लतीफ ब्रह्मज्ञानी अवघा पाहता चक्रपाणी. पुढे एक हिंदी रचना त्यांनी केलेली आहे. शेख सुलतान म्हणून जे आहे त्यांनी म्हटले की सशिष्य महाभाविक ज्ञातीचा यवन होता एकविंद जो उपासक, सुलतान शेख नाम त्या, गोपाळनाथ स्वामी पायी निस्सीम भक्ती जया पाही. म्हणजे अशा वेगवेगळ्या संतांनी ज्या आपण हे बघतोय तर त्यांनी त्यांचं धावे असतील, रिवायती असतील, उपाख्यान असतील, कथाकाव्य असतील, अभंग, भारूड, रूप, कूट रचना, तत्वज्ञान विवरण, भाष्यग्रंथ, असं भरपूर कॉन्ट्रीब्युशन त्यांनी आपल्या समाजामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये केलेलं आहे. आणि हे जे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते समजून घेताना भारतभर आपण ते कसं शोधू शकतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. एक सबा नकवी म्हणून पत्रकार आहेत आणि त्यांनी एक ग्रंथ लिहिला आहे, त्याचं मराठी भाषांतर आहे सलोख्याचे प्रदेश म्हणून, आणि इंग्लिश इन गुड फेथ असं आहे.
आणि त्याच्यामध्ये त्यांनी भारतभर प्रवास केलेला आणि भारतामधल्या वेगवेगळ्या स्थळांच्या बद्दल माहिती दिलेली आहे. आणि त्या म्हणतात की सर्व जाती धर्म पंथांना सामावून घेणाऱ्या आणि त्यांना सुरक्षित जीवनाचा हमी देणाऱ्या सहिष्णू भारताचा शोध मी घेण्यासाठी केलेला प्रवास, विविध सांस्कृतिक अस्मितेचा सहस्वीकार करणाऱ्या हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख यांचं विभाजन करण्याऐवजी त्यांना समाजात समरसून जाण्याची संधी देणाऱ्या भारताचा शोध घेण्यासाठी केलेला प्रवास, असं त्यांनी अतिशय सुंदर हे म्हटलेलं आहे. आणि त्याच प्रस्तावने शेवटी म्हणतात की बहुसंख्याक म्हणजे भारतातला हिंदू बहुसंख्याक वाद दिवसेदिवस ओंगळ रूप धारण करत आहे, तर दुसरीकडं इस्लामी शुद्धीकरणाचा टोकाचा आग्रही होतोय. आणि अशा याच्यातच आपली ही परंपरा भारताची कशी आहे होती ते समजून घेण्यासाठी मग त्यांनी हे पश्चिम बंगालमध्ये एक पटचित्रकारांची अस्पृश्यांची जात आहे ज्याने धर्मांतर केलेलं आहे. तर तो पटचित्रकार काय करतो की कापडावरती चित्रकथा लिहितो आणि त्याच्यावरून त्यांचे कथानकं सुरू असतात. ह्यांनी दोन्हीही परंपरा स्वतःच्या पाळलेल्या आहेत. आणि त्या कथामध्ये रामायण, महाभारत, कृष्ण, दुर्गा, चंडी, चैतन्य म्हणजे ह्या सगळ्यांच्या ज्या कथा आहेत त्यांनी त्या पटकथा कागदावरती ते लिहून त्याच्यावरती कथानक करणं असंही केलं. आणि अस्पृश्य आपल्या पूर्वीचा समाज होता, पण त्यांनी स्वतःच्या दोन्हीही परंपरा जिवंत ठेवलेल्या आहेत. दुसरं सुंदरबनमध्ये पश्चिम बंगालमध्ये एक देवी आहे, बोन बीबी देवी म्हणून आहे. आता मुस्लिमांच्या मध्ये देवी देव असं मानत नाहीत अल्लाशिवाय, पण इथं सुंदरबनमध्ये ती बोन बीबी देवी आहे. आणि तिथं जे सुंदरबनातले वाघ आहेत ते तिथल्या कोळ्यांचा किंवा इतर लोकांचा विध्वंस करतात, म्हणून त्या देवीनं सगळ्यांना वाचवा म्हणून तिचं ते हे करत असतात, पूजा अर्चा करत असतात. आणि त्या पूजे अर्चेमधून स्वतःला वाचवायचं. आणि तिथं हिंदू मुस्लिम दोघे एकत्र येतात. केंदुली म्हणून पश्चिम बंगालमध्ये एक हे आहे, तिथं बाऊल म्हणून एक जमात आपण म्हणू, एक तारी घेऊन जे फिरतात लोक. आणि त्यांचं जे एक डिओटेड सॉंग्स आहेत, म्हणजे एक बाऊल गीत मराठीमध्ये आपण घेऊया. तुला कोंडिले मशिदी मंदिरी, तुझी साध पडे जरी काणी, येऊ कसा मी तुझपाशी, पुराण पुराण तसबिह जपमाळा, आणि लावले हे टाळे तो द्वारी, येऊ कसान कशी घेऊ दीक्षा, कसा साहू सजाही झुरतो, मरतो दवतारी, मदन मरतो झुरतो तुझ्या दारी. आणि ह्याच बाऊल याच्यामध्ये गीत गोविंद जे आहे म्हणजे जयदेवाने लिहिलेला, त्याच्यामधून जे राधेचा पहिला प्रथम आपल्या सांस्कृतिक याच्यामध्ये उल्लेख यायला सुरुवात होतो. आणि त्यांचा जो संप्रदाय तो बाऊल लोकांच्यामुळे जास्त प्रचारलेला आहे. किंवा चैतन्य प्रभूंचा परिणाम म्हणूया किंवा त्यांच्यावरती ही जी परंपरा आहे की एक वाद्य घ्यायचं, एक तारी घ्यायची आणि तसंच गात फिरत बसायचं, अशा पद्धतीनं आहे. पण त्यांनाही टोकाची भूमिका घेणाऱ्यांनी बहिष्कार केलेला आहे, मारहाण केलेली आहे. तुम्ही दोन्ही धर्माबद्दल सांगू नका, एकच तुमची बाजू घ्या वगैरे, अशा पद्धतीनं त्यांच्यावरती हळूहळू अत्याचार आणण्यास सुरू होते. कोलकात्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये एक माणिक पीर म्हणून सुफी संत आहेत. त्यांचं सगळा जास्तीत जास्त ज्याला आपण म्हणतो की हिंदू समुदाय त्यांचे शिष्य आहेत. विमन भट्टाचार्य म्हणून जे ब्राह्मण आहेत ते त्याची पूजा करत असतात आणि सगळी काळजी घेत असतात. तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेशामध्ये मोहरम हा एक मोठा सण उत्सव म्हणून बघितला जातो. आता मोहरम ॲक्च्युली कसं आहे, करबला युद्धाचे शिया सुन्नी यांच्यामध्ये झालं होतं आणि त्याच्यात प्रेषितांचे जे नातू हुसेन आणि त्यांचे 72 सहकारी ज्याच्यामध्ये त्या युद्धामध्ये मृत्यू जातो, त्यांच्या आठवणीनिमित्त मोहरम हे केला जातो. मोहरम हा स्मृती दिन म्हणून असतो, पण भारतामध्ये त्याचा तर तो उत्सव दिन झाल्यासारखंच आहे. आणि हिंदू मुस्लिम सगळे एकत्र त्या मोहरममध्ये एकत्र येत असतात. आणि दख्खनेमध्ये किंवा याच्यामध्ये सगळीकडे आपण ते बघत असतो. आता जगन्नाथ मंदिर जे आपलं ओरिसामधलं आहे, तर त्याची एक रथयात्रा असते. आपल्याला माहिती आहे की ते फार फेमस, आपण सगळेजण बघत असतो. ती रथयात्रा काय असते तर स्वतःच्या मावशीला भेटायला हे 3 भावंड म्हणजे कृष्ण, जगन्नाथ, सुभद्रा बहीण आणि बलराम मोठे बंधू, हे 3 जण आपले 3 रथातून आपल्या मावशीला भेटायला जातात. आणि तो एक रूट ठरलेला आहे. आणि त्या रूटमधून म्हणजे त्या मावशीला भेटून माघारी येतानाचा जो रूट आहे त्या रूटवरती एक मुस्लिम सालबेग म्हणून जे संत आहेत, त्या संतांचं घर किंवा समाधी आहे, तिथं तो रथ थांबतो. कारण सालबेग हे संत जगन्नाथाचे हे होते, काय म्हणतो आपण त्याला, भक्त होते. आणि त्यांनी एका अभंगात म्हटले, देवा मी वर्षभर तुझ्या भेटीसाठी आतुरलो आहे, तू तुझ्या रथातून केव्हा पाय उतारवशील, आणि मी डोळे भरून तुला पाहीन असं मला झालं आहे. देवा
मला तुझे दर्शन हवे, मला तू नाकारू नकोस, अर्थ विनवतो सालबेग तुझाच मी दास. दुसरीकडे ते म्हणतात, माझे वडील मुसलमान आहेत तर माझी आई ब्राह्मण आहे, पण मी सालबेग भगवान जगन्नाथ एक साधासुद्धा भक्त. आणि त्यांच्या समाधीच्या तिथं दरवर्षी किंवा एक दीड रथयात्रा निघताना तो परतीच्या प्रवासाला लागला की सालबेगच्या तिथं थांबलेला असतो आणि तिथून पुढे येतो. मग म्हणजे अशी ती परंपरा ओरिसामध्ये आहे. म्हणजे जिथं जगन्नाथाच्या मंदिरामध्ये 1918 साली आपल्या भारताच्या प्रेसिडेंटना ह्याच्या दिवशी फार व्यवस्थित पूजा करता आली नाही. अशा ठिकाणी एक सालबेगसाठी रथ थांबतो. म्हणजे हा किती कॉन्ट्रास्ट आहे आपण लक्षात घेऊया. आता तिरुचिरापल्ली म्हणून तामिळनाडूचं एक ठिकाण आहे, तिथं श्रीरंगनाथ मंदिर म्हणून विष्णूचे मंदिर आहे. तिथे एक 400 वर्षापासूनची एक परंपरा आहे की ते विष्णूची मूर्ती किंवा एक रथ एका ठिकाणी जातो. तिथं थुल्लुका नचियार म्हणून एक आदरणीय मुस्लिम स्त्री त्यांची शिष्य असते. म्हणजे ती कथानक असं सांगितलं होतं की तिथला जो सुलतान असतो त्याची मुलगी विष्णूच्या प्रेमात असते, म्हणून ती मूर्तीच राजा पळवून नेतो. मग नंतर पुजारी परत माघारी नेतात. मग त्या विरहामध्ये ती मृत्यू पावते. मग विष्णू तिचा स्वीकार करतात आणि मग दरवर्षी ते तिचा सन्मान करण्यासाठी तिच्याकडं ते जातात. 10 दिवसाची सेवा करतात किंवा घेतात. आणि मग त्यावेळेला ते देवाला चौकड्याची लुंगी पण नेसवली जाते. आता मुस्लिमांच्या मध्ये चौकड्याची लुंगी घालताना आपण बऱ्याच वेळेला बघतो. तर ही प्रथा तिथं चालू आहे. तिरुचिरापल्ली तामिळनाडूमध्येच आणखी एक दुसरं आहे की समुद्र किनाऱ्यावरती एक दगडी किल्ला आहे आणि त्याच्यावरती 2 पदचिन्ह आहेत. मग ते समजलं होतं की एक आहे ते नाथरवल्ली म्हणून एक पीर आहेत आणि दुसरं विष्णूचं आहे. आणि तिथं हिंदू मुस्लिम दोन्ही भाविक एकत्र येत असतात आणि पूजा अर्चा त्यांची चाललेली असते. आता काही ठिकाणी धर्म 2 आहेत आणि जात 1 आहे. मग असे म्हटलं तसं आपण की ज्या जातीतल्या लोकांनी वेगवेगळे धर्म, आता नाडर तिथं आहेत साऊथमध्ये, त्यांनी काही लोक हिंदूच आहेत, काही ख्रिश्चन झालेले आहेत. आणि त्यांच्यामध्ये असं आहे की नावं पण अशी कॉम्बिनेशन आहेत, जोसेफ राम, इमॅन्युअल मोहन, अंतोनी उन. म्हणजे नावामध्येच एक हिंदू प्रोजेक्ट करणारं, दुसरं ख्रिश्चन किंवा मुस्लिम असं असणारं, अशा पद्धतीची एक तिथं हे आहे. आता मगाशी मी तसं म्हटलं ना की मप्पीला म्हणजे जावई. म्हणजे अरबांनी भारतात आल्यानंतर इथल्या स्त्रियांशी जे विवाह केले आणि त्यांच्या मुलांना मप्पीला म्हटलं जातं. आणि त्यांनी इथल्या परंपरा आणि हे सगळ्या व्यवस्थित चालू ठेवलेल्या आहेत. मग तिथली चंदनाकुडम महोत्सव जो असतो तिथल्या मशिदीमध्ये, तिथं भारतीय परंपरांनी सगळ्या व्यवस्थित हे केलेल्या असतात. आणि त्याच समाजातले मामुटी म्हणूनचे साऊथ इंडियामध्ये जे मोठे नट आहेत ते मामुटी ह्या मप्पीला समाजातले आहेत. आता संगीत संगममध्ये जोधपूर राजस्थानला एक लंगा म्हणून समाज आहे. पूर्वी अस्पृश्य होता, त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारलाय, पण त्यांचं वेशभूषा आणि भरपूर ज्याला आपण म्हणतो की रूढी परंपरा ह्या पूर्ण हिंदूंच्या पद्धतीनंच त्यांनी त्या ठेवलेल्या आहेत. आणि त्यांचं गाणी आणि जे काय भक्ती आहे तो दोन्ही पद्धतीनं ते करत असतात. 2 प्रकारचे सारंगी हे लोक वाजवत असतात. एक सिंधी सारंगी आणि दुसरी गुजराती सारंगी आहे. आणि त्याच्यातून वेगवेगळ्या देवतांच्या भक्तीच्या हे करतात. आता पोखरण राजस्थानमध्ये रामदेव म्हणून जी देवता आहे तिला काही जण विष्णूचा अवतार म्हणतात, काही जण शीख आहेत ते त्यांना 10व्या गुरूंचा अवतार समजतात. आणि सुफी संत जे आहेत राम साबीर ते त्यांना मानलं जातं. म्हणजे वेगवेगळी लोक एकाच ठिकाणाला वेगवेगळ्या पद्धतीनं पूजतात आणि सगळे एकत्र येतात आणि त्यांच्या वेगळ्या पद्धतीनं तिथं पूजा अर्चा करत असतात. आता अलवर राजस्थानमध्ये अलवरच्या ठिकाणी काही लोक मुस्लिम आहेत, मेओ समाजातले आहेत. ते धर्मांतरित झाले. रूढी परंपरा पूर्वीचेच आहेत आणि ते रामकृष्ण अर्जुनाला स्वतःचे पूर्वज समजतात. आणि ते रामायण महाभारत ह्यांचं काव्य गायन करणं किंवा ते सादर करण्याची त्यांची परंपरा आहे. आता मध्ये नूहमध्ये जी दंगल झाली तिथले जे मुस्लिम आहेत तर ते स्वतःला ज्याला आपण म्हणतो की अर्जुनाचे किंवा कृष्णाचे किंवा रामाचे वंश समजतात. म्हणजे हे आपलेच बंधू दुसऱ्या धर्मात गेले आणि आज आपण एकमेकाचे शत्रू झाल्यासारखे वागत असतो. तर अशा ह्या ज्या परंपरा आहेत ह्या समजून याच्यासाठी घ्यायच्या आहेत. आता राजस्थानमध्ये तर एक सती देवीचं मंदिर आहे. म्हणजे स्वतःचा पती नाही पण दिराच्या चितेवरती एक महिला भत्ती आणि जैसलमेरमधली भत्ती आणि म्हणून एक स्त्री आहे आणि ती दिराच्या याच्यावरती सती गेली. आणि नंतर तिथला जो मुस्लिम समाज आहे
तर ते जे आहेत, तर भत्ती आणि सतीदेवीचं जे गुणगान गाणारे शाहीर मुस्लिम मांगणियार समाजातील आहेत, मांगणियार समाजातले. तर त्यांनी तिचं गायन आणि तिचं हे केलेलं आहे, आणि मग त्या मंदिरातली जी देणगी वगैरे असते त्यातला काही हिस्सा त्या समाजातल्या लोकांना दिला जातो. आता अयोध्येमध्ये मक्का असल्यासारखं एक सुंदर भवन राम मंदिर आहे अयोध्येमध्ये. अन्सार हुसेन म्हणून एक व्यवस्था तिथं 1947 पासून, म्हणजे 60-70 वर्ष त्यांनी त्या मंदिराची व्यवस्थापना केलेली आहे. एक सत्यार मंदिर बांधलेलं आहे एका ग्रहस्थानी. तर त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र, कृष्ण, येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध, महावीर, म्हणजे अशा सगळ्यांच्या मूर्ती त्याच्यात आहेत. आणि मक्का मदिनेचा फोटोही तिथं मंदिरात त्यांनी ठेवलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं लोक त्यांच्या पद्धतीनं एकोप्याचा प्रयत्न करत असतात. उत्तर प्रदेशातलं रायबरेली म्हणून जे आहे तिथं संत शहानईम अत्ता म्हणून आहेत, त्यांचा दर्गा आहे. त्यांच्या रचना आहेत त्या सर्व धर्मियांसाठीच्या त्यांनी तयार केलेल्या आहे. आणि तिथं सर्व धर्मियांच्या पद्धतीनं पूजा अर्चा वगैरे करत असतात. आता दर्ग्याचे उत्तर प्रदेशामध्ये हिंदू भक्त आहेत. वारिस अली शाहचा दर्गा आपण ज्याला आपण म्हणतो, सुफी संत जे आहेत ते. तर तिथं दोन्ही याचे भक्त येतात. आणि तिथं दोन्ही धर्मातल्या लोकांचा जो एकत्र येण्याचा भाव असतो तो उत्तर प्रदेशामध्ये आणखीन एका ठिकाणी लखनौला जे एक चारबाग रेल्वे स्टेशन आहे तिथे एक पीर आहे, आणि तिथं 95% हिंदू लोक येत असतात. आणि ते टेम्पो ड्रायव्हर, विक्रेते, रेल्वे इंजिन ड्रायव्हर, रिक्षा ओढणारे, प्लॅटफॉर्मवरचे हमाल, असे जवळजवळ 95% लोक तिथं भाविक म्हणून जात असतात. आता मिरतमध्ये जो आहे तिथं एक उत्सव हिंदू मुस्लिमांचा संयुक्त उत्सव असतो, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक देवीचा उत्सव, चंडी देवीचा उत्सव आहे नवरात्राचा, आणि त्याच वेळेला मुस्लिमांचाही उत्सव त्यावेळेला सुरू होतो. आणि त्या पद्धतीनं दोन्ही एकत्र येऊन प्रयत्न करत असतात हे करायचा. आणि अशा पद्धतीनं मग मुस्लिम कवी आहेत जे सलोखा जपणारे, ज्याला आपण म्हणतो की आता एक रसखान म्हणून आहेत, सय्यद इब्राहिम म्हणून जे ते कृष्ण भक्त आहेत, किंवा मलिक मोहम्मद जायसी म्हणून जे पद्मावत काव्य जे लिहिलेलं आहे ते एका मुस्लिम मलिक मोहम्मद जायसीनं लिहिलेलं आहे. म्हणजे ज्याच्यावरून तो पिक्चर काढला किंवा मध्ये 2 वर्षापूर्वी गोंधळ भरपूर चालला होता, ते पद्मावत खंड काव्य जे मोठं काव्य आहे ते मलिक जायसी यांनी लिहिलेलं आहे. आणि तिसरे नसीर अकबराबादी जे आहेत त्यांनी हिंदू देवतांच्याबद्दल, सण उत्सवांबद्दलची काव्य केलेली आहेत. आता एक आसामी संत आहेत, अजान फकीर आहेत, त्यांनी कुराण आणि पुराणाच्या शिकवणी दिलेल्या आहेत. ते म्हणतात, हे अल्ला मी मानत नाही भेद, हिंदू आणि मुस्लिमामध्ये मृत्यूनंतर हिंदू ज्या जमिनीवर अग्नीच्या स्वाधीन होतील त्याच जमिनीच्या कुशीत मुस्लिमही विसावतील. ते हाजो म्हणून आसाममधलं ठिकाण आहे, आणि तिथंही असतात. ते म्हणतात की कुराण पुराण एकच शिकवण देतात, हे सत्य जाणा हे हो महात्मा, धर्मग्रंथ असती वेगळे तरी सत्य मात्र एकच, हे शहाणपण जाणा. आणि गंमत अशी आहे की आसामी भाषेमध्ये मोहम्मदाचं चरित्र लिहिले ते महादेवी शर्मा यांनी. दुसरं चरित्र जे गोपीनाथ बोर्डोलोड म्हणून जे आसामचे मुख्यमंत्री होते पूर्वीचे, त्यांनी लिहिलेलं आहे. आणि पुराणाचं भाष्यसुद्धा तरुण फुकन म्हणून जे हिंदू ग्रस्त आहेत त्यांनी लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये कर्नाटकमध्ये 3 ठाणी ठिकाण आहेत. तिथं शोरापूर तालुक्यामध्ये एक गुलबर्गा जिल्हा वगैरे आपण म्हणतो. तर तिथे एक ठिकाण असं आहे की खाली मंदिर आणि वर दर्गा आहे, आणि तिथं दोन्ही समाजातील लोक एकत्र येतात आणि त्यांच्या पूजा अर्चा एकत्र होत असतात. आता मणिपूरमध्ये आपण येऊया. मणिपूरमध्ये एक वंश मेइती म्हणून आहे, जो आता ॲग्रेसिव्ह म्हणून त्याच्याकडे बघितलं तर कुकी लोकांचं ज्यांनी हे केलं आपण म्हणतो. तर त्या मेइती याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम, म्हणजे त्यांचा वंश एक आहे पण त्यांचे धर्म वेगवेगळे आहेत. आणि कुकी समाज जो तिथला आहे त्यांचं ते ख्रिश्चनामध्ये आहेत, हिंदूमध्ये, मुस्लिम, अशा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी. आता 2 वंश आहेत समजा, कुकी आणि नागा. तर त्यांच्यात जवळजवळ ख्रिश्चनांची लोकसंख्या जास्त आहे. आणि त्यांच्या पूर्वी, म्हणजे आता या दंगलीच्या अगोदर त्या लोकांचं सगळं एकत्र हे होत होतं. आता तंजावरमध्ये, तामिळनाडूमध्ये एक समुद्र किनारपट्टीवरती नागपट्टिनम येथं एक चर्च आहे, आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम भाविक हिंदू आहेत चर्चचे. मग त्यांच्यात त्या पूजा अर्चा वगैरे त्यांच्या पद्धतीने हे करतात. आनंद म्हणजे आदम मालिक एक गुराखी आहे. अमरनाथ यात्रा जी आपण सुरू केलेली आहे की नाही, तर
ती एक गुराखी, आदम मलिक म्हणून एक गुराखी मुस्लिम तरुण होता आणि तो वरती गेला होता आणि त्याला तिथं ती गुफा सापडते आणि तो एका हिंदू पुजाऱ्याला किंवा हिंदू याला आपण म्हणतो ना साधूला त्यांनी तिथं नेलं आणि हे एक चांगलं स्थळ तयार होईल म्हणून अशा ठिकाणी त्यांनी ते सुरुवात केली. मग रस्ते तयार करणं किंवा जी वाट आपण म्हणतो ती सुरू झाली आणि मग त्याच्यातलं दर वर्षाचं जे उत्पन्न असतं ते जे उत्पन्न तयार होतं त्यातला 1/3 हिस्सा हा आदम मलिकच्या वंशजांना जातो. आणि हिंदू लोकांचं म्हणजे तिथं जे हिंदू पुजारी वगैरे ते म्हणतात की अशा ठिकाणी त्यांना 1/3 गेला तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, कारण त्यांच्या कृपेने आपल्याला ही एक यात्रा मिळालेली आहे. काश्मीरमध्ये लल्लेश्वरी म्हणून जी आहे ती अतिशय म्हणजे तिच्यावरती एक मोठं व्याख्यान होऊ शकेल एवढं तिचं काम मोठं आहे. आपल्या राजस्थानच्या मीराबाई जशा आहेत तसंच काश्मीरमध्ये लल्लेश्वरी म्हटलं जातं आणि त्यांचा भरपूर परिणाम त्यांच्या लिखाणाचा चिंतनाचा सुफी संतांच्यावरती झालेला आहे. आणि त्यांनी एके ठिकाणी म्हटले की मी थकून गेले माझा स्वतःचा शोध घेता घेता, आणखी कुणी केली नसेल इतकी धडपड हे कोडं सोडवण्यासाठी. मी तर हरवूनच गेले स्वतःतच, तेव्हा हाती लागला हा गुंगी देणारा खजिना. खरं सांगते आत्मशोधातच असे हाती लागतात अनेक कुंभ, त्यातील अमृत प्राशन करणेही कठीण. म्हणजे लल्लेश्वरीचं मोठं काव्य आहे. आणि आपल्याला लक्षात आलं की आता एका मुस्लिम व्यक्तीनं, आदम मलिक ह्या व्यक्तीनं स्थळ शोधल्यामुळं आपण अमरनाथची यात्रा एक प्रयोग करत असतो किंवा दरवर्षी कोणी कोणी जात असतं. म्हणजे अशा पद्धतीनं भारतात महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की प्रत्येक समाजातल्या व्यक्तीचं कॉन्ट्रीब्युशन मोठं आहे. मग सिनेसृष्टीबद्दल मी तुम्हाला सांगायची गरज नाही. मोहम्मद रफी, दिलीप कुमार, कमाल अमरोही, मजरू सुलतानपुरी असतील, मेहमूद आहे, नौशाद आहे, मासूम रजा आहेत, नसरुद्दीन शाह, शबाना आझमी, मुमताज, सलीम जावेद, अजित, वैदा रहमान, नरगिस, मीना कुमारी, मधुबाला. म्हणजे सांगेल तेवढं कमी आहे. आपण फक्त ती अशी साम्यस्थळं शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. आता आपण अमीर खुसरोवरती येऊया. आपण 27व्या भाषणामध्ये अमीर खुसरोचा फक्त उल्लेख केला होता, पण त्यांच्याबद्दल जास्त हे केलं नाही. पण अमीर खुसरोंच्या आई भारतीय आणि वडील परदेशी असा त्यांचा हे होता. आणि भारतीय गंगाजमनी याचा मूळ स्तोत्र ज्याला आपण म्हणतो तो अमीर खुसरो आहे. म्हणजे त्यांनी एक जी परंपरा भारतामध्ये निर्माण केली त्या परंपरेचंच पुढं सुफी परंपरा आणि याच्यामध्ये मोठं हे झालंय. एक काव्य त्यांचं आहे, त्या काव्यामध्ये म्हणजे अमीर खुसरोंच्या नावाने 190 ग्रंथ आहेत. तर एके ठिकाणी ते म्हणतात, मी प्रेमाचा काफीर आहे, मला मुसलमानीची आवश्यकता नाही, माझे प्रत्येक अंग तार बनले आहे, मला जाणव्याचीही गरज नाही, हे बालिश वैद्या माझ्यासमोरून उठून जा, ज्याला प्रेमाच्या वेदना लागल्या आहेत त्याचे उपचार प्रियकराच्या दर्शनाशिवाय अन्य काहीच नाही. आम्ही आणि प्रेयसीचं प्रेम आहे, काबा असो वा मूर्तीचा गाभारा, प्रेयसीच्या प्रियकराला पाखंड आणि श्रद्धेचे कोणतेच काम नाही. दुनिया म्हणते खुसरो मूर्तीपूजा करतोय, होय होय मी करतो, मला दुनियेशी कोणतेही सारोकार नाही. म्हणजे मी माझ्या याला प्रामाणिक राहील. त्यांचा जन्म 3 मार्च 1253 साली झालाय. आई भारतीय मी म्हटलं आणि पिता तुर्कस्थानी होते. आणि त्यांनी मागं आपण बघितलं की हिंद माझी जन्मभूमी आणि माझा देश आहे, भारत पृथ्वीवरील स्वर्ग आहे, देशप्रेम करणे माझ्या धर्मनिष्ठेचा भाग आहे, नो सिपे हुर म्हणजे असं त्यांनी देशाशी प्रेम करणे इमानचा भाग आहे. अशा पद्धतीनं त्यांनी हे केलेलं आहे. भारत पृथ्वीवरील स्वर्ग आहे म्हणजे फक्त त्यांच्या भारताबद्दलचं जे प्रेम आहे ते आपण बघून घेतोय. भारताकडे पृथ्वीवर स्वर्गाची पात्रता असल्या कारणाने प्रेषित आदम यांनी अल्लाहने जन्नतमधून बाहेर काढल्यानंतर त्यांनी अल्लाच्या आदेशाने भारतात पाऊल ठेवले. परत पुढे ते म्हणतात की हिंद आणि तुर्क ही भेदाची भावना सोडून हिंदुस्थान आणि खुरासान एक झाले आहेत. भारत हा माणसांचा देश आहे, येथे धार्मिक भेदाभेद करणे योग्य नाही, त्यामुळे माणसांचा देश असणाऱ्या भारतातील धार्मिक द्वेषाला नाकारून खुसरो सहिष्णुता संदेश देतात, असं म्हणजे पुढे ते वर्णन केले. हे खुसरो प्रेम करायचे असेल तर कर, पण ते अतूट प्रेम असे कर की हिंदू नारी आपल्या पतीवर प्रेम करते त्या पद्धतीने कर. जी दुसऱ्या स्त्रीच्या पुत्रासाठी जो तिचा पती बनतो त्याच्या प्रेतावर स्वतःला जाळून घेते. म्हणजे डिवोशन कसं असलं पाहिजे याची तुलना त्यांनी हे केलेली आहे. पुढे ते एका ठिकाणी म्हणतात की खुसरोनी एखादा ध्वनी ऐकला की त्याचं ते संगीतात रूपांतर करायचं. त्यांचं राग दरबारीमध्ये एवढं मोठं काम आहे
की त्यांनी कित्येक नवे राग म्हणजे जवळजवळ 12 नवे राग निर्माण केलेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. आता राग मुजीर जो आहे तो गारा आणि फारसी रागाचं मिश्रण आहे. तसं साजगिरी जो आहे तो पूर्वी, गौरा, गुण, कली आणि फारसी ह्या रागांचं म्हणजे 5 रागांचं मिश्रण तयार करून त्याने तयार केलं. ऐमन हिंडोलमधील फारसी राग नवरोजमध्ये मिसळून हा राग तयार केला. तसंच उशाक, मुआफिक, गनम, जिल, फरगाना, सरपर्दा, बाखजी, फरोदस आणि मुनम म्हणजे सगम असे वेगवेगळे त्यांनी हे केलेत. आणि आणखीन एक कॉन्ट्रीब्युशन, भारतीय संगीत परंपरेत पखावत जो महत्त्वाचं वाद्य मानलं जातं त्या तुलनेत खुसरोनी जे निर्माण केलेलं आहे ढोलक आणि तबला, तोही भारतीय म्हणूनच आपण अतिशय मिरवतो. अकबराच्या दरबारातील तानसेन अमीर खुसरोबद्दल म्हणतात, तानसेन के तुम भू गायक नायक खुसरो करत स्तुती गुण गायो रे, म्हणजे मी तुझा स्तुतिगान करतोय कारण तू माझा नायक आहेस, म्हणजे असं तानसेनाने त्याच्या याच्यामध्ये खुसरोबद्दल म्हटलेलं आहे. आणि संस्कृत भाषेबद्दल त्यांनी गौरवाने उल्लेख केलेला आहे. तसंच एक दुसरं नाव आपण समजून घेणार आहोत, इब्राहिम आदिलशाह, म्हणजे दक्षिणेतलं आपलं आदिलशाही जे आपण म्हणतो. तर त्यांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिलेला आहे. फरमानावरती सरस्वतीचं चित्र किंवा आपण म्हणतो की मुद्रा असे त्याच्या. त्यांनी नवरसपूर म्हणून एक गाव निर्माण केलं होतं आणि त्याच्यामध्ये तो गायन आणि वाचन तो अतिशय विद्वान असं समजलं जातो. त्यांनी भरपूर हिंदू देवदेवतांच्या काव्यरचना केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती बाटगा मुसलमान म्हणूनही आरोप केले जात होते की त्यांनी हे केलं. पण सगळ्यांना एकत्र म्हणजे हिंदूंच्या किंवा यांच्या जास्तीत जास्त ज्याला आपण म्हणतो की त्याच्या दरबारामध्ये जास्तीत जास्त हिंदू लोकांना नंतर अधिकार पदावरती त्यांनी आल्यानंतर हे केलेलं आहे. तो एका ठिकाणी म्हणतो, इब्राहिमला सरस्वती मातेचा आशीर्वाद मिळाला आहे आणि त्यामुळे त्याने रचलेला नवरसनामा हा ग्रंथ अजरामर ठरणार आहे. आणि त्यांनी इब्राहिम आदिलशहानी एकूण 59 ध्रुपदे रचली आहेत आणि ही ध्रुपदे वेगवेगळ्या रागांमध्ये निबद्ध आहेत. म्हणजे संगीताचा भाग मला फारसा समजत नाही, पण 59 ध्रुपद रचणं आणि एवढं कॉन्ट्रीब्युशन समाजामध्ये करणं. अल्बेरुनीबद्दल एक प्रवासी जो भारतात आला होता त्याच्याबद्दल जे म्हटलं जातं की 146 ग्रंथ त्याच्या नावाने आहेत आणि त्यातला तहकीक मालिल हिंद हा एक ग्रंथ आहे. तर तो ग्रंथ जवळजवळ 80 अध्यायांचा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय धार्मिक दार्शनिक विचार आहेत किंवा गणित आहे, भूगोल आहे, ज्योतिष, परंपरा, परत हिंदू समाजाबद्दलची माहिती, कायदे, शिष्टाचार, उत्सव, वृत्तवैकल्य ह्या सगळ्यांची माहिती. म्हणजे पहिला भारताबद्दलचा डिटेल ग्रंथ जो तयार झाला तो हा तहकीक मालिल हिंद हा याचा जन्म 4 सप्टेंबर 973 साली झालेला आहे. आणि त्यांनी आपल्या देशाबद्दल जे म्हटलेलं आहे की भारतामध्ये म्हणजे भारताबद्दलचं अतिशय चांगलं ॲनालिसिस त्यांनी हे केलं आहे की ते स्वतःबद्दल म्हणतात की अशा प्रकारे विषयासंबंधी अध्ययन करणारा माझ्या काळात तरी मी एकटाच असेल. संस्कृत ग्रंथ मिळवून त्यातील ज्ञानाचे अध्ययन करणे मी कोणत्याही प्रकारचे परिश्रम करण्यास व पैसा खर्च करण्यास कुचराई केली नाही. जेथे जेथे संस्कृत ग्रंथ उपलब्ध होण्याची शक्यता असे मला कळले ते ग्रंथ मी मिळवले. या ग्रंथाचा ज्याचा व्यासंग आहे त्या हिंदू पंडिताला मी भेटलो, त्यांच्याजवळ मी या ग्रंथाचे अध्ययन केलं आहे. म्हणजे एवढं डिटेलमध्ये त्यांनी हे केलं. त्यांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे, त्यांनी वेदांपासून स्मृतीपर्यंत सर्वच ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केला आणि त्यांनी आपल्या संस्कृतीबद्दल म्हटले, कालकर्मानुसार अनावश्यक किंवा निषिद्ध वाटणारे कायदे हिंदूंनी आपल्या पारंपरिक कायदे शास्त्रातून काढून टाकले आहेत. वासुदेव अवतारापूर्वी म्हणजे कृष्ण अवतार, गोमांस भक्षणासारखे काही प्रथा समाजात प्रचलित होत्या. या प्रथा काही कायदेपुढे निषिद्ध मानण्यात आले. आता वासुदेव म्हणजे कदाचित गौतम बुद्धांना पण वासुदेव म्हटलं जायचं. त्यांना एक्झॅक्टली काय म्हणायचे, कारण पुरोहित वर्गाने भारतीय ब्राह्मण वर्गाने ज्याला आपण म्हणतो पौरोहित्य करणाऱ्यांनी मांस खाणं यज्ञातलं बंद केलं हे गौतम बुद्धाच्या काळानंतर. तर बहुतेक त्यांना वासुदेव यांना म्हणायचं असेल. तर भारताबद्दल ते मूर्तिपूजेबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे की सर्वसाधारण समाजातील लोकांच्या मनाचा कल इंद्रियगम्य गोष्टीकडेच असतो. या समाजास अमूर्त गोष्टीची कल्पना येत नाही.
तथापि असे असले तरी समाजात विद्वान ज्ञानसाधकांचाही गट असतो. या गटातील लोकांना अमूर्त गोष्टीचे वा तत्वाचे आकलन होते. निर्गुण ईश्वर त्यांना समजतो. एखादे अमूर्त तत्व सर्वसाधारण थरातील लोकांना चित्राच्या व प्रतिमेच्या साह्याने अधिक स्पष्ट करता येते. शाश्वत तत्व स्पष्ट करण्यासाठी प्रतिमेचा उपयोग करणे ही गोष्ट चुकीची असून ही काही ख्रिश्चनांनी ज्यू धर्म गुरूंनी या मार्गाचा अवलंब केला. याच प्रकरणात दुसरीकडे ते म्हणतात, म्हणजे आता मूर्तीपूजेबद्दल ते म्हणतात की आपल्याला ज्याच्याविषयी अत्यंत आदरभाव वाटतो किंवा श्रद्धा वाटते अशा व्यक्ती, प्रेषित, ऋषी, देवता यांची स्मृती चिरकाल त्यांच्यानंतर मनात राहावी म्हणून लोक त्यांच्या प्रतिमा तयार करतात, स्मारके उभारतात. मूर्तीच्या निर्मितीमागील हीच खरी प्रेरणा आहे. म्हणजे मूर्तीपूजेबद्दल त्यांनी सांगितले. आता शूद्रांना वेदाचा अधिकार नाही हेही त्यांनी सांगितलं. ब्राह्मण क्षत्रियांना वेद शिकवत होते. क्षत्रियांना वेदाध्ययनाचा अधिकार होता, पण शिकवायचा अधिकार नव्हता. एखाद्या ब्राह्मणालाही क्षत्रियांनी वेद शिकवू नयेत असा दंडक आहे वगैरे. म्हणजे असं डिटेलमध्ये त्यांनी अभ्यास केलेला लगेच लक्षात येतोय. भारतामधला जो वर्तमान झगडा आहे तो इतिहासाच्या आरशात पाहण्यासाठी अनेकांनी धडपड केली. त्याच्यातली महत्त्वाची धडपड अल्बेरूंनी केलेली आहे. आणि मग ते हिंदू मुसलमानातलं अंतर का वाढतंय त्याच्याबद्दल ते त्या काळात बोलत आहेत. हिंदू मुसलमानामध्ये हे अंतर वाढण्यास त्याचे उभयतांचे धर्मही कारणीभूत ठरलेत. या गोष्टीवर हिंदूंची अप्रतिम श्रद्धा आहे, त्याच गोष्टीवर मुसलमानांचा मुळीच विश्वास नाही. आणि असा तो कन्फ्लिक्टचा भाग आहे. आणि पुढं त्यांनी ते पवित्र वगैरे अशा गोष्टी हे केलेल्या आहेत. आणि शेवटी ते म्हणतात की शोषणाच्या मुळाशी महाराष्ट्राचा जसा वर्ग हे सांगितला तसंच त्यांनी भारतातल्या शोषणाच्या मुळाशी जात हाच प्रभावी घटक दडला आहे असं स्पष्टपणे त्या ग्रंथात मांडलेलं आहे. आता आपला हैदराबादचा निजाम जो शेवटचा निजाम आपण म्हणतो त्यांनी पुण्यातली भांडारकर इन्स्टिट्यूट जी आहे त्या भांडारकर इन्स्टिट्यूटला 5 सप्टेंबर 1932 साली एक फरमान काढलेले 25,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. आणि नंतर दुसऱ्या फरमानामध्ये महाभारत ग्रंथ जो प्रकाशित होत होता त्याला दरवर्षी 1,000 रुपये असं 10 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे 10,000 रुपये द्यायचे. आणि त्याचबरोबर आणखीन एक फरमान त्यांनी काढले आणि त्याच्यात 7,500 कुलदार निधी देण्याचं त्यांनी हे केलेलं आहे, वचन दिलेलं आहे किंवा तो दिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं 40-50 हजार रुपये त्या काळातले त्यांनी दिलेत. कोल्हापूरच्या संस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मिलिटरी स्कूल स्थापन केले होते. त्या शाळेला मदत करण्यासाठी कोल्हापूर संस्थाने निजामीर उस्मान अली याच्याकडे 27 डिसेंबर 35ला प्रस्ताव दिला आणि त्यानुसार 5,000 रुपये 21 सप्टेंबर 36मध्ये दिल्याचा उल्लेख तिथं आहे. म्हणजे हे प्रत्येक व्यक्तीचं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपण जे हे बघतो तर ते न बघता आपण त्यातले ग्रे शेड सगळे आहेत त्या बघितल्या, सहवास एकमेकाचा वाढला. की आता माझ्याकडे ग्रंथ मला मिळाला होता पवित्र वेद और इस्लाम धर्म आणि त्या दोन्हीमध्ये त्यांनी कसं साम्य आहे ते हे केलं आहे. आणि त्यांनी म्हटलंय की अशा पद्धतीनं पवित्र वेद आणि पवित्र कुराण याच्यातले एकसमान श्लोक कसे आहेत. मग ईश्वराची प्रार्थना जी करतो आपण अथर्ववेदामधलं आहे हे प्रभू हम तेरे ही भक्त हो, तर कुराणमधलं आहे हम तेरी ही बंदगी करते और तुझी से ही मदत मागते है. म्हणजे अशा पद्धतीनं मग ते त्यांनी सिमिलरिटीज म्हणजे वेदातला एका साईडला तो श्लोक असेल किंवा हे असेल आणि दुसरा कुराणातला श्लोक दिलेला आहे त्यांनी, हे प्रभू हमारी संतान का कल्याण करो. मग हे वेदातला यजुर्वेदातला आहे मेरी संतान को भी नेक बनाकर मुझे सुख दे, हे कुराणातलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हम सत्पुरुषों की शुभ मती में रहे, वेद अथर्ववेदातलं अपनी दयालता ने मुझसे अपने बंदे में दाखिल कर, अपनी दयालता से मुझको अपने बंदे से. म्हणजे सिमिलर थॉट्स कसे आहेत, हमको हमारे कल्याण के लिए सद्मार्ग पर ले चल, कुराणामध्ये हमें सीधा मार्ग दिखा, हे परमेश्वर तू हमें तत्वदर्शिता से भर दे. आणि हे आहे अथर्ववेदातलं. आणि हे पालनहार मुझे और अधिक ज्ञान प्रदान कर. आता उपासनेच्या संदर्भात सिमिलर कसे आहेत, ऋग्वेदामध्ये म्हटले जो मनुष्य को देखने वाला एक ही है उसी की स्तुति करो. इकडं वह अल्लाह ही है जो सिवा कोई अल्लाह है जिसके सिवा कोई पूज्य नहीं, अदृश्य और प्रकट हर चीज़ को जानने वाला वही सर्वोच्च करुणामय और दयावान है. जो मनुष्य को देखने वाला एक ही है, हा हे झालं आपलं. ईश्वर निश्चय ही महान है. इकडं क्या तुम्हें पता नहीं कि धरती और आकाश को शासन अल्लाह ही के लिए है और उसके सिवा कोई दोबारा संरक्षण नहीं है. इस संसार के बनाने वाले के लिए स्तुति है. ऋग्वेद. कुराणामध्ये हम तेरी ही बंदगी करते और तुझी से ही मदद मांगते हैं. जो देने वाला और दयावान है
ऋग्वेदामध्ये इकडं प्रशंसा अल्लाह ही के लिए है और जो सारे जहां का रब है. आता या ग्रंथामध्ये त्यांनी असं म्हटलंय की पवित्र वेदांनी कुराण याच्यातले हजारों श्लोक आपण एकत्र काढू शकतो, बल्कि केवल आपको इस बात का यकीन दिलाना है कि सभी पवित्र ग्रंथों में एक ईश्वर की प्रार्थना करने और सत्य के मार्ग पर चलने का आदेश ही है. अगर कोई व्यक्ति यह कहता है कि किसी धार्मिक ग्रंथ में लोगों की हत्या करने और दंगा फसाद फैलाने के आदेश है, तो उस व्यक्ति को या उस ग्रंथ का संपूर्ण ज्ञान नहीं है. यह व्यक्ति खुद उग्रवादी गुटों से ही और समाज में नफरत फैलाना चाहते हैं. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही ज्यावेळेला एखादा माणूस धर्माच्या नावाखाली जर वितुष्टही करत असेल तर तो एकतर अज्ञानी आहे किंवा जहाल गटांचा तो आहे. आणि ग्रंथामध्ये त्यांनी त्यांचा हजरत म्हणजे हिंदूंचा देव, आदम म्हणजे ब्रह्मा, नूह म्हणजे मनू, इब्राहिम म्हणजे ब्रह्मा, इस्का म्हणजे अंगिरस, मोहम्मद पैगंबर म्हणजे कल्की अवतार किंवा हे बकरी ईद म्हणजे आपल्याकडं बळी प्रतिपदा वगैरे नरबळी प्रथा जी होती ते, असं सिमिलॅरिटीज त्या पूर्ण ग्रंथामध्ये आहेत. मग पुढं ईश्वराची कृपा करणारे श्लोक कसं सांगितलं जातं कि जो परमेश्वर एक है वही दानशील और मनुष्य को बहुत प्रकार जीविका देता है, ऋग्वेदात आहे. मग इकडं कुराणामध्ये अगर तुम अल्लाह को अच्छी कर्ज दो तो वह तुम्हें कई गुना बढ़ाकर देगा और तुम्हारे कुसरों को माफ करेगा. म्हणजे ईश्वराची कृपा कशी होते ते, तू ही कर्म कर और तू ही उसका फल भोग, यजुर्वेदातला आहे. वहाँ कोई बोझ उठाने वाला दूसरे का बोझ नहीं उठाएगा. आता पापियांना म्हणजे पापी लोकांना चेतावणी देणारे कसे आहेत की तू हे केलंस तर तुलाच भोगायचं आहे. तर हे मित्र, परमेश्वर के अतिरिक्त किसी अन्य की उपासना न करो तो तुम्हारी हिंसा न होगी. हे ऋग्वेदात म्हटले. अल्लाह की सिवा किसी की बंदगी न करो नहीं तो मुझे आशंका है कि तुम पर एक दिन दर्दनाक अजाब आएगा. म्हणजे ऋग्वेदातली ऋचा आणि कुराणातले फारसा फरक दिसत नाही इथं. आता इथं पापियांना दंड कसा होऊ शकतो, जो अपनी कमाई अकेला खाता है वो पाप खाता है. इकडं कुराणामध्ये म्हटले कि तुम नेकी को पहुंच नहीं सकते जब तक कि अपनी चीजें अल्लाह के मार्ग में खर्च न करो जो तुम्हें प्रिय है. त्याच्यानंतर ईश्वराची महानता कशी आहे, मग ते एकम सत्विप्रा बहुधा ते आपण म्हटलेलं आहे की ईश्वर एकच आहे, पण वेगवेगळ्या महाजन त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखतात. अल्लाहच्या बाबतीत इकडं कुराणामध्ये पण तसेच उल्लेख आहेत. यह सब प्राणियों को वश में रखता है, ऋग्वेदामध्ये. उसे अपने सेवकों पर पूरा अधिकार प्राप्त है, कुराणामध्ये आहे. त्याच्यानंतर ईश्वर के नियम कोई नहीं बदल सकेगा, अथर्ववेद. या अल्लाह की रीति जो पहले से चली आ रही है और तुम अल्लाह की रीति में कोई परिवर्तन न पाओगे, पुराणामध्ये. त्याच्यानंतर यह आप एक अकेला वर्तमान ही है, एक ही है, अथर्ववेदात. कह दो वह अल्लाह है, एकता, अल्लाह निस्पृह, एक एवं सर्वाधार है. त्याच्यानंतर या चंद्रमा सहित सब नक्षत्र उसी के वश में है, ऋग्वेदातलं. कुराणामध्ये जिसमें सूरज और चांद और तारे पैदा किए सब उसके आदेश के अधीन है, सावधान रहो, उसी की सृष्टी है और उसी का आदेश है. म्हणजे शब्द थोडेफार इकडं तिकडं हे सेम आहे. आता ईश्वर को हर चीज का ज्ञान होता है, त्याच्यावरती परत सिमिलरिटी आहे. ये ईश्वर सारे जगत को भली प्रकार जानता है, ऋग्वेदातले. अल्लाह जमीन और आसमानों के प्रति हर चीज को जानता है और हर चीज की ज्ञान रखता है, कुराणातला आहे. वह समुद्र की नौकाओं को जानता है, अथर्ववेद. क्या तुम देखते नहीं कि नौका समुद्र में अल्लाह के अनुग्रह से चलती है, कुराणामध्ये. आता सृष्टीचं निर्माण करणं, आता इथं सब मनु की संतान है, ऋग्वेदामध्ये आहे. इकडं लोगो हमने तुमको एक मर्द और एक औरत से पैदा किया है जिसने हर चीज को पैदा किया. म्हणजे ईश्वरानं कसं निर्माण केलं वगैरे आपण म्हणतो. परमेश्वर इन सब सृष्टियों को उत्पन्न करता है जिसने हर चीज को पैदा किया है. त्याच्यानंतर मानवतावादी को ईश्वर का आदेश क्या है, मनुष्य सत्य के मार्ग पर विनम्रतापूर्वक चले, हे ऋग्वेदामध्ये आहे. इकडं यकीन जानो अल्लाह किसी ऐसे व्यक्ति को पसंद नहीं करता जो डींगे मारने वाला हो और अपनी बड़ाई पर गर्व करे. सत्य का मार्ग आसान है, ऋग्वेद. हमने यह कुरान तुम पर इसलिए अवतरित नहीं किया कि तुम मुसीबत में पड़ जाओ. म्हणजे सत्याच्या मार्गाने चाला तुम्ही. म्हणजे गॉड हेल्प्स देम हु हेल्प देमसेल्व्स, असं बिना परिश्रम किए देवताओं की मैत्री नाही मिळती, यजुर्वेदामध्ये म्हटलं. आणि तसंच इकडं कुराणामध्ये पण नाही केलेलं आहे. सामाजिक जीवनामध्ये बाई
और बहन बहन ने द्वेष न करे, एक मन और गती वाले होकर मंगलमय बातें, अथर्ववेदात आहे. कुराणामध्ये तसंच आहे. सत्कर्मों को निरंतर मिलकर करते रहे, इकडं तसंच आहे. म्हणजे तुम्हारे लिए हार्दिक एकता, एक मनता और द्वेष सहित भाव वगैरे जे आपण सुसंवादी हे म्हणतो अथर्ववेदातलं ते आहे. पुराणात तसंच आहे. नारी जातीला त्यांनी दोन्हीकडे कसं हे केलेलं आहे. म्हणजे एके ठिकाणी अथर्ववेदामध्ये म्हटले की विधवा नारी जीवित समाज की ओर उठकर चल, इस मृतक के सहारे तो पडी है और अपना हात वीर्यदाताने पती को संतान. म्हणजे विधवेचं सती प्रथा कशी नव्हती हे जे सांगणारं मी व्याख्यान दिलं होतं त्याच्यामध्ये ऋग्वेदातले ऋचा आणि अथर्ववेदातली एकच आहे. आणि इकडं त्याच्यातच कुराणाबद्दल म्हटलं, तुमसे जो लोग मर जाए उसके पीछे अगर उसकी पत्नियां जिंदा है तो वे अपने आप को 4 महीने 10 दिन रोके, फिर जब उनकी अवधि इद्दत पूरी हो जाए तो उन्हें अधिकार है अपने विषय में सामान्य रीति से जो चाहे करे. म्हणजे नॉर्मली हिंदूमध्ये, मुस्लिमांमध्ये, ख्रिश्चनांमध्ये, ज्यूंमध्ये जर बेसिक प्रिन्सिपल्स बघितलं तर ती सेमच असतात. फक्त चुकीच्या लोकांच्या हातामध्ये ते जर पडले, म्हणजे आपलं जे एक 29वं लेक्चर होतं लोकशाही आणि हुकुमशाही आपणच मानणार आहे, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं, त्याची सुरुवातच आपण केली होती की 12 प्रकारच्या मानसिक विकृती असतात आणि त्याच्यातल्या 3 महत्त्वाच्या आहेत. समाजामधले सायकोपॅथ्स असतात की ज्यात दुसऱ्यांच्या विचारांचा, म्हणजे दुसऱ्यांच्या भावनांचा विचारच ते करू शकत नाही, ते समाजामध्ये 1% असतात. त्याच्यानंतर नार्सिसिस्ट मी सांगितलेलं आहे की ज्यांना आत्मस्तुती आत्मबुजक असतात, स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणारे असतात, इतरांना स्वतःच्या बरोबरीचे न समजणारे असं स्वतःचे प्रदर्शन करणारे, सर्वांचे लक्ष सतत स्वतःकडे राहिलं पाहिजे, इतरांनी त्यांची स्तुती केली पाहिजे, म्हणजे असं म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टी, फोटोमध्ये सुद्धा आपण सेंटरला पाहिजे किंवा आपल्याकडेच फोटो काढले पाहिजे, दुसरे कोणी नाही पाहिजेत, असे 1% लोक असतात नार्सिसिस्ट. आणि पॅरानोइया लोक म्हणजे आपण भलतेच मोठे आहोत आणि इतरांकडून आपल्याला सतत धोका आहे, अशा मानसिकतेतून ते समाजाकडं, दुसऱ्यांच्याकडं संशयित नजरेनं बघत असतात. आणि मग इतर व्यक्ती, जाती, धर्म, देशाकडून आपल्याला धोका आहे अशा कुठल्या तरी एका पॅरानॉइड कंडिशनमध्ये ते जगत असतात आणि मग दुसऱ्यांचंही जीवन ते असं त्या भीतीनं प्रॉब्लेममध्ये घालवत असतात. हे काल्पनिक शत्रू निर्माण करतं. म्हणजे मी म्हटलं ना की सायकोपॅथचा निर्दयीपणा, नार्सिसिस्टचा अहंकार, घमेंड किंवा मगरूर किंवा उद्धटपणा, पॅरानॉइडच्या काल्पनिक भीतीतील शत्रू, हे तिघं एकत्र आले की समाजामध्ये अंधाधुंदी, दंगली, अराजक माजलंच म्हणून समजा. आणि विध्वंसक नेते अशातून जर निर्माण झाले तर संवेदनक्षम, भावनाप्रधान जर त्यांना अंधभक्त मिळाले असतील, म्हणजे मी म्हटलं ना की एक ट्रायंगल मी सांगितलं होता की विध्वंसक नेते की जे 5-6% समाजात असतात, त्याच्यानंतर अत्यधिक गरिबी, दुष्काळ किंवा बेरोजगारी, युद्धकाळ असेल किंवा आर्थिक मंदी असेल, अशी परिस्थिती जर समाजात असेल आणि त्याच वेळेला कोमल मनाचे संवेदनशील अंधभक्त असतील, तर ही युती, हे 3 घटक जर एकत्र आले तर समाजाचा उद्ध्वस्तपणा सुरू व्हायला फार वेळ लागत नाही आणि त्याला उतारा म्हणजेच संतांचं कार्य. आणि म्हणून आज आपण मुस्लिम आणि हिंदू संतांचं कार्य आणि दोन्हीही ज्याला आपण म्हणतो धर्मातले, सर्वच धर्मातले जे पॉझिटिव्ह थिंक करणारे जे लोक आहेत, म्हणजे 95% पॉझिटिव्ह थिंकिंग करणारे लोक असतात, मी मागेही सांगितलं आपल्याला. 5% लोकांच्यामुळं समाज उद्ध्वस्त होऊ नये. आणि आपल्या देशातलं धर्मांतर हे ज्या पद्धतीनं झालं, आणि मागच्या वेळेला मी सांगितलं की विठ्ठलरामजी शिंदेंचं जे व्याख्यान आपण दिलं याच्या अगोदरचं 31वं, तर त्यातलं भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न म्हणून जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या 108 पानावरती त्यांनी म्हटलं होतं की आपण आपल्या दलित लोकांना कसं वागवलं, तर अगोदर या हतभागी लोकांचे स्वातंत्र्य, ऐश्वर हिरावून घ्यायचं, नंतर इतिहासही हिरावून घ्यायचा, सर्वावर कळस म्हणजे त्यांच्या हल्लीच्या हीनत्वाला शोभेल अशीच त्यांच्या नावाची निराधार व्युत्पत्ती तयार करायची आणि ती चिकटवायची आणि ती म्हणायचं की परमेश्वरांनी हे ग्रंथ लिहिलेत आणि त्याच्यात त्यांनी तुमची उत्पत्ती सांगितलेली आहे आणि हे सगळं अन्यायकारक आहे, अडचणी आहे आणि त्यांच्यावरती ते लादून त्यांना पूर्णपणे तुम्ही त्यांचं संपूर्ण मानसिक, सामाजिक कंबरड मोडता, दुःखावरती डागण्यात देता आणि त्याच्यासाठी मग त्याचं संरक्षण करण्यासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा शब्दच्छल करता आणि त्यांचे मानवी अधिकार आपण नाकारतो. आणि तसं म्हटलं की इनजस्टिस टू एनिवेअर
इज अ थ्रीट टू जस्टिस एव्हरीवेअर. म्हणजे एखाद्या ठिकाणी कुठंतरी अन्याय झाला आहे तर तो अन्याय झालेली व्यक्ती ती तुम्हाला कुठेही अडचणीत आणू शकते. म्हणजे इनजस्टिस एनिवेअर इज थ्रीट डेंजर टू जस्टिस एव्हरीवेअर. कुठल्याही ठिकाणी काही होऊ शकतं आणि म्हणून कुणावरती अन्याय होऊ नये हाच प्रकार आपण हे केला पाहिजे. गिव्ह टू द वर्ल्ड द बेस्ट यू हॅव, गिव्ह टू द वर्ल्ड द बेस्ट यू हॅव अँड बेस्ट विल कम टू यू. हे प्रिन्सिपल आपण कायमचं लक्षात ठेवलं पाहिजे. जगा आणि जगू द्या असं म्हटलं पाहिजे आणि अशाच पद्धतीनं आपण सुखी समृद्ध जीवन जगलं पाहिजे. आपण जे म्हणतो की हा माझा हा तुझा, हे निकृष्ट किंवा जो ज्याला आपण म्हणतो निर्बुद्ध आहे त्याची विचारसरणी ही आहे. उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. आपल्या सुसंवादचं जे ब्रीदवाक्य आहे वसुधैव कुटुंबकम, तर हेच हे विश्वाची माझं घर हीची संकल्पना आहे. हीच आपण उजागर केली पाहिजे. हिचाच आपण जास्त पालन आपल्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे. आपल्या सर्वांना शुभेच्छा. आपण इथंच थांबूया. परत भेटूया पुढच्या भागामध्ये. जय हिंद.